मुंबईचं आकर्षण पण राहिलं नाही. नाही नाही राहिलं. हेच असेल आयुष्य तर ती नको बाबा मुंबई म्हणायचं. आपण सगळेजण म्हणतोय की उद्योजक वाढला पाहिजे, वा. आपली माणसं मोठी झाली पाहिजे, हा. तर तसे तोंडानं म्हणून होत नाहीत. आणि ती पूर्वीपासून नियत आम्ही चांगली ठेवल्यामुळं बऱ्याच संकटांना आम्ही फक्त नियत चांगली ठेवल्यामुळे त्याच्यावरती यश मिळवलं. अगदी बरोबर. नमस्कार, मी साईनाथ सावंत आणि आपण पाहत आहात नॉलेज गोइन फाउंडेशन अर्थात KGFचा हा नवीन एपिसोड. नेहमीप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या व्यक्ती आपल्यासमोर आणून त्यांच्या आयुष्यातला संघर्ष त्यांच्या मनोगतातून आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच हा भाग म्हणून आज आम्हाला एक असं व्यक्तिमत्व लाभलं आहे जे ग्रामीण भागात मोठा संघर्ष करून एक उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःचं नाव कमवायला सुरुवात केलेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपला वेगवेगळे उद्योग कसे उभे केले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. त्यांचं नाव आहे जयसिंग खोराटे साहेब, जे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील खोराटेवाडी या गावचे रहिवासी आहेत. आणि त्यांनी ग्रामीण भागात जन्माला येऊनसुद्धा नोकरीच्या मागे न लागता स्वतःचंच काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यात त्यांनी कसं यश मिळवलं, त्यांना कोणत्या कोणत्या अपयशांना सामोरं जावं लागलं, त्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःला कसं सावरलं, हा सगळा त्यांचा प्रवास, त्यांच्या ह्या यशाचा अंतरंग आज आपण या एपिसोडमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांचं स्वागत करूया. जयसिंग खोराटे साहेब, आमच्या या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्ते सर. हां, तर खोराटे साहेब, थोडक्यात मला वाटतं आपणच स्वतःबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना करून दिली तर बरं होईल. पुढे पण आपण प्रवास आपला सरकत जाईलच. तर तुमचा जन्म आणि तुमचा शैक्षणिक प्रवास आणि मग त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही व्यवसायाकडे वळण्यापूर्वी नोकरीसाठी काही प्रयत्न केले का, आणि मग तिथे तुम्हाला काय अनुभव आला याच्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. नमस्कार, मी जयसिंग खोराटे. माझं मूळ गाव खोराटेवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. माझं ज्या ठिकाणी जन्म झाला तिथूनच शिक्षणाची गावातच सुरुवात झाली. माझं प्राथमिक शिक्षण 7वीपर्यंत आमच्या मूळ गावीच झालं, खोराटेवाडीमध्ये. खोराटेवाडीमध्ये. वा, गुड. आणि त्यानंतर आमचं 10वीपर्यंतचं शिक्षण, 8वी 9वी 10वी हे आमच्या गावापासून 3 किलोमीटर भादवण हे गाव आहे. अच्छा. त्या ठिकाणी आमचं शिक्षण झालं. अच्छा. त्यावेळी आम्ही मात्र म्हणजे त्यावेळेला तुम्ही पायी चालत 3 किलोमीटर जाता येता 6 किलोमीटर रोजचा प्रवास केला. त्यानंतर मग 11वी 12वीचं जे शिक्षण आहे तर ते माझं महात्मा गांधी रयत शिक्षण संस्था रुकडी या ठिकाणी झालं. बरं. त्या ठिकाणी कोल्हापूर. कारण आमच्या जिथं माझं कॉलेज 11-12वी झालं त्या ठिकाणी त्या संस्थेचं ब्रीदवाक्य असं होतं, कमवा, शिका आणि कमवा. शिका आणि कमवा, शिका आणि कमवा, कमवा, शिका आणि कमवा, थोडक्यात असं ती ब्रीद आहे. कारण कर्मवीरराव भाऊराव पाटलांची ती संस्था आहे आणि त्या संस्थेचे ब्रीदच ते होते, रयत शिक्षण संस्था. आणि तिथं माझं 2 वर्ष शिक्षण झालं, 11-12वी. आणि 11-12वी शिकत असतानाच तो एक त्यातच शेती कोर्स पण होता, क्रॉप सायन्स म्हणून. आणि ते मी दोन्ही पूर्ण त्यामध्ये. क्रॉप सायन्स हा ॲग्रिकल्चरशी निगडीत. अच्छा. कारण 11-12वीचे जे असेल ते इंग्लिश मराठी 2 विषय आणि बाकीचे 5 विषय शेतीशी आधारित असा तो कोर्स होता. अच्छा. तो कोर्स मी त्यावेळी पूर्ण केला. तुमच्या परिवाराबद्दल म्हणजे तुमचे आई वडील यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण आता तुम्ही ॲग्रिकल्चर दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन शिकलात तर मग तुम्हाला ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात त्यावेळेला? त्यावेळीची परिस्थिती तशी आमची फार हालाकीचीच होती. कारण आम्ही रोजंदारी म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये किंवा इतर आपलं बघत दुसऱ्याचं काम केल्याशिवाय आमचं चालतच नव्हतं. त्यामुळे त्यावेळी फार हालाकीचं होतं. आणि त्यावेळी शिक्षणासाठी मग घरातील एकमेव साधन म्हणजे दूध व्यवसायावरती जे म्हणजे म्हैशी पाळणे आणि दूध. घरी म्हैशी वगैरे होत्या. सर्वसामान्य शेतकऱ्याचा तो एक अर्थार्जनाचा मार्ग आहे. मोठा आजही बरोबर. आजही माझ्याकडे ते आम्ही
त्यावेळी ज्या दुधानं आम्हाला शिक्षण पूर्ण केलं त्याचंच हे म्हणून आज सुद्धा माझ्या घरी दूध आहे. 2 म्हशी आहेत, माझ्या 2 गिर जातीच्या गायी आहेत, परत एक खिल्लार गाय आहे. त्यामुळे ते पण मी सोडलं नाही, ते आहे ते पूर्वीचं त्याची जाणीव ठेवलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे, ते आपली आठवण. त्याच्यामुळे आमचा तो खरा आधार मिळाला, त्याच्यावरच आम्ही आज पुढे घडलो. मग तुम्ही रोकडीमध्ये 12वी पर्यंत केलं? हा, 12वी पर्यंत केलं. आणि मग पुढचं शिक्षण कसं आणि कुठे झालं? ते तिथूनच आम्हाला खरी कलाटणी मिळाली. म्हणजे शिक्षण की नोकरी हा विषय तिथून सुरुवात झाला. कारण मी ज्यावेळी कॉलेज जीवनामध्ये होतो तर त्याच्यापूर्वी सुद्धा की माझा रोल हा नोकरीशी निगडीत नव्हता. कारण माझे वडील हे गिरणी कामगार होते आणि त्यांनी मला माझी 10वी झाल्यानंतर मला मुंबईला नेलं होतं. त्यांचा तो म्हणजे मनातला एक कल होता की आता मुलगा 10वी झाला म्हटल्यानंतर तो कुठेतरी इथं जॉबला लावायचा आणि आपण गावी जायचा, हा त्यांचा उद्देश असावा असं मला वाटतंय. खरं त्यावेळी आणि ते प्रत्येक मुंबईकरांचा असतोच की बाबा आता आम्ही आता थकलोय, आता आमच्या मुलांनी कुठेतरी मार्गी लागावं. त्यावेळी ते मला काही जाणवलं नाही. मला असं वाटलं की वडिलांनी मला मुंबई फिरवायला नेली असं वाटलं होतं. अच्छा अच्छा. त्यामुळे मी 1 महिना एन्जॉय केला. वडिलांनी मला बरेच मुंबई वगैरे फिरून दाखवली. खरं ती मुंबई फिरून दाखवत असताना वडील सकाळी 6 वाजता 5-6 वाजता जात होते आणि परत 4ला येत होते. ते मी त्यांचं बघितलं की त्यांनी एकदाही सुट्टी घेतली नाही. आठवड्यात त्यांना काहीतरी एक सुट्टी असायची आणि इतर वेळी माझी सुट्टी घेतली नाही. तिने 4ला आल्यानंतर मला फिरवायला न्यायची. बरोबर. त्यांची म्हणजे त्यांची आर्थिक आणि ही सगळी आणि गिरणी कामगार म्हणजे 3 पाळ्यांमध्ये त्यांची नोकरी. त्यांचा जो ती संघर्ष आम्ही जाणून होतो. त्यामुळे आम्ही ठरवलं की तिथली जी राहण्याची जी व्यवस्था होती लोकांची, म्हणजे बैठकीची चाळीमध्ये एकाच रूम मध्ये त्यावेळी मध्ये 45-60 लोक राहत होते. आता आमच्या याच्यामध्ये 45 लोक होते, कोंबडीच्या खुराड्यासारखंच अवस्था. आणि ते जसं शिफ्ट वरती त्यांचं त्यामुळे ते शक्य होत होतं, रुटीन राहायचं. आणि ती वळकट जी असायची त्याच्यात वळायचं जरी असलं 1.5 फुटामध्येच ती वळकट असायची. बरोबर आहे. मग तो त्यांचा जो पण ते आयुष्याला शिस्त लावून जात होतं. शिस्त लावत होता की बाबा ते बघून मी असं ठरवलं होतं त्यावेळी की पुन्हा मुंबईला आपण नोकरीसाठी यायचं नाही, की आपण काहीतरी वेगळंच करायचं. काय करायचं हे माहित नव्हतं, तर वेगळं काहीतरी करायचं. त्यामुळे मुंबईचा रस्ता धरला नाही. अच्छा अच्छा. आणि योगायोगानं मी तिथून किंवा मुंबईचं आकर्षण पण राहिलं नाही. हेच असेल आयुष्य तर ते नको बाबा मुंबई म्हणायचं. आणि मग त्यामुळे मी गावी आलो आणि त्यानंतर मग योगायोगानं मी रुकडीला कॉलेजसाठी गेलो. आणि तो पण एक योगायोगच आहे. तर मग तुम्ही भावंड किती? एकूण आम्ही भावंड 3. माझे मोठे वडील बंधू एक आहेत, अशोक विष्णू खोराटे. ते पण संघर्ष करूनच मुंबईमध्ये मुंबई नगरपालिकेमध्ये सर्व्हिसला राहिले. आणि माझी बहीण मधली आणि बहिणीच्या माघारी मी, असे 3 भावंड आहेत. म्हणजे तुम्ही शेंडेफळ. अच्छा अच्छा. मग तिथून ते 12वी पूर्ण झाली. तुमच्या डोक्यात त्यावेळेला हे तर बसलं की बाबा आपल्याला नोकरी नाही करायची, काहीतरी इकडेच करायचं, जे काय करायचं. मग पुढे काय करावं असं म्हणजे करायची संधी तुम्हाला मिळाली व्यवसायामध्ये किंवा तुमच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासामध्ये? मी 11-12वी शैक्षणिक तिथं करत असताना 11वीच्या वेळेला मला दुपारनंतर बराच वेळ मिळत होता. मग त्यामुळे असंच एक चर्चा करत असताना मला समजलं की कोल्हापूर येथे बावड्यामध्ये पोल्ट्रीचा कोर्सेस तिथं शासकीय कुक्कुटपालन सोय आहे. मग मी ते 1 महिन्याचा कोर्स मी ट्रेन नवी जाऊन केला त्यावेळी 11वीला असताना. रुकडी ते कोल्हापूर. अच्छा. कोल्हापूर स्टेशनला म्हणजे सायमल्टेनियसली कॉलेज पण चालू आणि ते दोन्ही पण चालू. अच्छा. आणि मग बस स्टँडवर कोल्हापूर रेल्वे स्टेशन उतरायचं आणि तिथून मी चालत जात होतो बावड्याला. डेली मला तिथे 7-8 किलोमीटरचा काय प्रवास होता तो. डेली चालत जाणार, चालत येऊन मग परत रुकडीला येणार आणि आल्यानंतर परत जेवण करून हे करणार. कारण मी एकच वेळ जेवण करत होतो. कारण दुसऱ्या दिवशीच आम्हाला ते कॉलेजच्या यानं जमत नव्हतं. दररोज संध्याकाळी मी एक वेळ जेवण करतो. आणि काही वेळ असं व्हायचं की चपाती वगैरे आमचा प्रॉब्लेम असायचा, त्यामुळे भात आमटी एकाच असायची आमची बऱ्याच वेळा. म्हणजे फोडणी भातच हा जास्त असायचा आमचा.
कारण वेगवेगळ्या पण मग एकाच वेळेला जेवण करून दुसऱ्या दिवशी ते भूक लागायची नाही किंवा पर्याय नाही ते सगळं कारण भात खाल्ल्याने काय तो 2-3दा लघवीला जाऊन आला संपला. तर विषय कसा होता की ती परिस्थिती त्यावेळेची होती म्हणा किंवा ते करणं गरजेचं तुमच्या शरीराला ती सवय लागली नंतर लागली सवय लागली एक वेळेचा आळायची सवय लागली. त्याच्या आधी पण होती आम्हाला सवय म्हणजे गावी पण असताना ती सवय होती. कारण आम्ही ज्यावेळी 8वी 9वी 10वीला जात होतो शाळेला तेव्हा आम्हाला दुपारच्या डब्याचं फार एक वेळ डब्बा नसायचे आमचे त्यामुळे ते अच्छा अच्छा म्हणजे सकाळी जी काही न्याहारी करून जाल तेवढंच आणि गावच्याच भाषेत आडोळचं जेवण नाही नसायचं कारण काय ती स्थिती परिस्थिती होती ते बरोबर आणि ही बहुतांश लोकांची होती असं काय आपल्या बहुतांश लोकांची होती. मग तुम्ही पुढचं हे जे प्रशिक्षण घेतलं किंवा शिक्षण घेतलं मग ते पोल्ट्रीचंच पूर्ण केलं? नाही मग कसं झालं की तो घेतल्यानंतर मी परत 12वीला ज्यावेळी झालो त्यावेळी मी 12वी मध्यांतर आल्यानंतर मी परत 6 महिन्याच्या कोर्ससाठी तिथं जॉईन केलं. बरं कोल्हापूरला. मग त्यावेळी योगाने काय आलं की आमचे वर्ग शिक्षक के आर कुलकर्णी सर ते आम्हाला वर्ग शिक्षक लाभले. मग त्यांना मी ते वर्ग शिक्षक म्हणजे कुक्कुटपालनाचे इकडचं 12वीच्या याचे की 12वीचे महात्मा गांधी रयत शिक्षण संस्थेला मी 12वी होतो त्यावेळी तर मला के आर कुलकर्णी सर मला लाभले. त्यांना मी रिक्वेस्ट केली सर की असं सर मला दुपारनंतर आपल्याला कॉलेज करता येणार नाही कारण आमचं कॉलेज असं होतं की सकाळी 10 ते 2:30 पर्यंत प्रॅक्टिकल थिअरी असायचं आणि 2:30-3 नंतर विज्ञान शाखेत असल्यामुळे प्रॅक्टिकल असायचं. त्याचं कारण काय की आमच्या कॉलेजची 150 एकर जमीन आहे तिथं रुकडीला आणि ते कसं होतं की शेत आम्हाला तिथं प्रॅक्टिकली शेतावरच काम करायला लागायचं. बरोबर. मग त्यामुळे मी त्यांना परवानगी घेतली की आठवड्यातून 1-2-3 दिवस ते मला ऍडजस्टमेंट करून द्या आणि तशीच परवानगी मी कोल्हापूरला पण तिथल्या संस्थेची घेतली. मग तिथल्या पण सरांना मी काय म्हटलं की आठवड्यातनं पूर्ण 5 दिवस का मला येता येणार नाही सर 1-2-4 दिवस मला ऍडजस्टमेंट करून द्या मी तुमचं राहिलेलं 3 दिवसाचं काम इथं पूर्ण कव्हर करेन. मग त्यावेळी मात्र मी तिथं लेट न म्हणजे त्यांचं टायमिंग 6ला जरी संपलं तरी मी रात्री 8 वाजेपर्यंत थांबून ते पूर्ण 3ला जरी इथे पोहोचलो की 8 वाजे पूर्ण करून त्यांना तो 2-3 दिवसाचा गॅप मी भरून काढतो पोर्शन पूर्ण करून असं ते दोन्हीकडे जुळवून घेतलं. तेवढं गंभीरपणे घेतल्यामुळे ते तिकडूनही सहकार्य दोघांकडे सहकार्य मिळालं. अच्छा असं. बरं मग तुम्ही पुढचं ते 12वी पूर्ण झाली कुक्कुटपालनाचा कोर्स पूर्ण झाला पुढच्या शिक्षणासाठी कुठे गेला? त्यानंतर मी काय केलं की बऱ्यापैकी मी व्यवसायातच कन्वर्ट झालो कारण ज्यावेळी माझी 12वीची परीक्षा झाली त्यावेळी मला के आर कुलकर्णी सर माझे जे वर्ग शिक्षक होते तर त्यांनी आपल्या गावी नेलं मला. कुठे? तांदूळवाडी. अच्छा तांदूळवाडी. मग तिथं नेला तर त्यांची पण बऱ्यापैकी बागायत शेती आहे आणि तिने आपल्या शेतीला जे शेणखत लागत होतं तर ते शेतीला शेणखताची गरज भागवण्यासाठी तिने आपल्या तिथे एक 5000 पक्ष्यांचा लेअरचा फार्म त्यांचा होता पूर्वीपासून. हे मला तिथे गेल्यानंतर कळालं की मला अगोदर कळालं नाही त्यांनी मला आपल्या गावी का नेले त्यावेळी ते मला बोलता बोलता म्हटले की जशी तू जर हा कसा कोर्स केलायस आणि जर तू जर म्हटलास तर आपण एक लहान पिल्लं आणू आपण कारण ते मोठेच पक्षी आणत होते 4-3 महिन्याचे आणत होते आणि मग नंतर ते तिथून पुढे ते अंडे घेत होते. अच्छा. त्यांना इकॉनॉमिकली ते परवडत नव्हतं. अच्छा कुक्कुटपालनामध्ये मी जे ऐकलंय ते मला पण दुरुस्त करा माझं चुकत असेल तर 2 प्रकारचं हे होतं एक तर अंडी मिळवण्यासाठीचं कुक्कुटपालन आणि ते पक्षी वाढवून मटण मिळवण्यासाठी म्हणजे मांस मिळवण्यासाठी. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये कसं अंडी मिळवून म्हणजे कसं आहे की नॅचरलीच काय झालंय की 2 प्रकार असतात म्हणजे ह्याच्यामध्ये अंड्यासाठी म्हणजे कसं आहे की पूर्ण अंडी देण्याची कोंबडी असते ती लेअर म्हणतात त्याच्यापासून तुम्हाला पिल्ली उत्पादन होऊ शकत नाही. त्याच्यातून पिल्ली बी काढता येतात तर ते कसं आहे तुम्हाला अंडे जर पाहिजे असतील त्या कोंबडीपासून तर त्याला कसं आहे की त्याला नराचं संकट घडवत नाही म्हणजे फक्त मादी ठेवली जाते. कारण निसर्गाचा नियम आहे की जी मादी आहे तिला ती स्त्री बीज म्हणा किंवा ते निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे कुठलाही पक्षी घ्या तो जन्माला आल्यानंतर त्याचं वय भरल्यानंतर तो अंडी देणारच आणि त्याला जर पिल्ली पाहिजे असतील तर त्याला क्रॉसिंगला तुम्ही नर जर ठेवला तर ते त्याच्या अंड्यापासून पिल्ली तयार होणार हा भाग आहे. मग आज इकॉनॉमिकली नर ठेवून जर अंडी जर मला जर तिची तयार करायची असते तर तुम्ही नर ठेवला तर कॉस्टिंग वाढतं त्यामुळे तुम्ही नर न ठेवता फक्त खाण्यासाठी अंडी तुम्ही ती तयार करू शकता आणि त्याच अंड्यापासून तुम्हाला पिल्ली पाहिजे असते तर त्या मादी जर तुम्ही नर जर तुम्ही ठेवला तर तीच अंड्याचं रूपांतर तुम्ही पिल्ली पण काढू शकता. असा विषय आहे. ती अंडी विशिष्ट प्रकारचीच पाहिजे म्हणजे विशिष्ट म्हणजे कसं की त्याच्यातून जर काय म्हटलं तर पिलं निर्माण व्हायची असतील
तर त्या नराच्या संगतीत असलेल्या कोंबडीपासून आलेल्या अंड्यातूनच हो बनतात. ना, 100% आणि ती बाकीची जी अंडी आहेत ती फक्त खाद्य म्हणून वापरतात. खाद्य म्हणून आपण जी लेअर म्हणून खातोय की नाही ती डायरेक्ट अंडी खाण्यासाठी त्याच्यातून पिलं निघणार नाही. अच्छा अच्छा. नाही, असा विषय. मग ती त्यावेळी मी गेल्यानंतर ते आम्ही त्यांचं 5,000चं पोल्ट्री शेड होतं. बरं. मग त्यावेळी त्यांनी पूर्ण मोकळं होतं ते, त्यांनी क्लीन वगैरे केलं आणि मग त्यानंतर आम्ही मिरजेला जाऊन पिल्लं बुकिंग केली 1 दिवसाची. मग ते करताना त्यांना मला तर 5,000 शेड त्यांनी 5,500 पिल्लांचं बुकिंग केलं होतं. मग आणल्यानंतर ती पिल्लं मला ते 5 महिने ठेवावं लागत, त्यानंतर अंडी तयार होतात. मग 3-3.5 महिने संगोपन मी स्वतः केलं जातीने, रात्र दिवस थांबून. तर त्या गावापासून मला वाटतं 3-4 किलोमीटरवरती ते शेत आहे. आता शेताची तेव्हाची परिस्थिती बघितला तर वारणा नदीच्या काठावरती शेत आहे ते आणि पूर्ण चिखल माहिती पाऊस पडला की नाही तिकडं चालण्याशिवाय जायचंच नाही असा विषय तो. कारण पूर्ण ढोकरभर चिखलातनंच तो प्रवास होता तो. आणि आम्ही त्यातील पिल्लं जूनच्या दरम्यान आणली होती, मेच्या दरम्यान आणली होती. त्यामुळे पूर्ण पिरियड पावसातच आमचा व्यवस्थापनाचा गेला. त्यामुळे ते मोठं दिव्य काम होतं ते, म्हणजे त्रास झाला, चॅलेंजिंग होतं. आणि देवाची साथ असल्यामुळे ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं. म्हणजे आम्हाला काय अनुभवी नसतं. हे 5,000, 1,000, 2,000 जे काही पक्षी म्हणतात पक्षीच्या भाषेत आणतात तर ते शेवटपर्यंत टिकतात की त्याच्यात काही मोडॅलिटी असते. आता समजा 2% घरी धरली जाते. अच्छा. किमान पूर्ण ती पिल्ली हे होत पूर्ण होत एक 6-7% मर होऊ शकते त्याची. अच्छा अच्छा. असं होऊ शकतं. म्हणजे मुळातच करताना म्हणजे ते गृहीतच धरायचं की सरासरीचा सिद्धांत तिथे लागू दिवसापासून अंड्यावर येईपर्यंत किमान एक 4%, 3 ते 4% मरे घरी धरायची. होय ना. आणि तिथून अंड्यावर सुरू प्रोडक्शन झाल्यापासून परत तो पक्षी कल्स येईपर्यंत आणि 3-4%ची मर होऊ शकते. म्हणजे मॅनेजमेंटवरती फार अवलंबून आहे ते. मॅनेजमेंट काय मध्ये हा जरा वेगळा प्रश्न आहे. मध्ये जेव्हा बर्ड फ्लू आला तेव्हा जे हे उत्पादक होते किंवा पोल्ट्री फार्मचे मालक वगैरे त्यांना त्रास झाला का या सगळ्या? हो, झाला. बर्ड फ्लू हा कसा नॅचरल डिसीज म्हणजे कसा आहे की आता कोरोना दिसत पण नव्हता आणि आम्ही तो हे बी म्हणता येते नाही म्हणता येत. आणि पक्षी मारून टाकायला लागले म्हणजे कसं होतंय की तिची म्हणजे एक काळजी घेण्याची पोटी ती शासनाला निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे कसं होतंय तो पक्षी खायला त्याच्यात काही नुकसान भरपाई मिळाली शासनाकडून? काही वेळा मिळाली, काही वेळा मिळत नाही. एक वेळ मिळाली होती, त्यानंतर त्या 2-3 वेळा काही मिळाली नाही. कारण छोटे मोठे उद्योजक असतात ना बिचारे, त्याच्यात असं काही हे घडलं अघटित तर त्याला परत उभं राहणं मुश्किलच आहे. फार मोठं रिस्क आहे ती. पोल्ट्री धंदा तसा कायम एक मटक्यासारखा म्हटलं तर हरकत नाही. म्हणजे एक वेळ लागला मटका 1 रुपये लावायचा आणि 1,000 रुपये देतात मला माहित नाही. बरोबर. पण एक नफ्याचं प्रमाण कसं जे मृगजलासारखं असतं तसं पोल्ट्री मृगजलासारखं झालंय आता. कारण ते कमर्शियल फार मोठं झालं आता. पूर्वी कसं होतं की एक लिमिटेड मध्ये होतं, एक 4-5 हजारचा फार्म म्हणजे फार मोठा असं वाटायचं. किंवा एखादी कोऑपरेटिव्ह संस्था ती एक 10-20-25 हजार पक्षी पेलत असायची. आता तसं नाही. आता खासगी लोक सुद्धा लाख 2-2 लाख पक्षी सांभाळतात. त्यामध्ये कमर्शियल मध्ये आलं. कमर्शियल मध्ये आलं. अर्थात फायदा आला की कमर्शियल झालं. त्याच्यामुळे काय झालं की आता जो धंदा पोल्ट्रीला सगळं शेतकऱ्यांचा धंदा पूर्वी लोक म्हणत होते तर तो आता शेतकऱ्याचा धंदा राहिला नाही. तो जोड धंदा होता, आता नाही झाला, कमर्शियल धंदा आला. कमर्शियल आता शेतकरीच गुलाम झाले त्याच्यामध्ये. माझ्यासारख्या एका मेंबरनंच पिल्लं द्यायची, खाद्य द्यायचं, औषध द्यायचं, शेतकऱ्यांना शेड बांधायची आणि फक्त रखवाली करायची आणि कमिशन बेसवरती शेतकऱ्यांना फक्त पैसे घ्यायचे. इतकं कमर्शियल झालं. म्हणजे तुमची फक्त जागा आणि मालक नाही किंवा तो शेतकरी धंदाच नाही. तो धंदा आता म्हणजे व्यावसायिक लोकांचा भांडवल ज्याचं भांडवल त्याचा धंदा. अच्छा. तो अर्थात पैसा लावणार म्हटल्यानंतर तो त्याचा स्वार्थ पाहणारच. बरं, मग तिथलं तुम्ही दुसऱ्याच्या म्हणजे त्या सरांच्या शेतीत काम केलं, तिथे अनुभव पण घेतला, मेहनत पण केली. मग तुमचा स्वतःचा व्यवसाय नेमका केव्हा सुरू झाला? मी आता सरांच्याकडे मी काम केलं तर मी ते काम केलं असं म्हणणार नाही. ते माझं म्हणून मी केलं आणि त्या कुटुंबाने मला एवढा लढा लावला त्यावेळी
ते कुटुंब ब्राह्मण कुटुंब आणि मी मराठा समाजला मुलगा, तर ते कधीही असं मला वाटलं नाही की माझ्या मनामध्ये एक अशी शंका दडपण कायम असायचं, कारण ती एवढे मोठे लोक, वरच्या लेवलची लोक, खरोखर जलंदाज मोठे लोक, आणि आम्ही एवढं सारख्या लोक ह्या जायचं, तो काही मला ती खंत असायची आणि मला प्रत्येक काम करत असताना दडपण असायचं, तर ते त्यांच्याकडे काही जाणवलं नाही. त्यांनी म्हणजे घरी माझी जेवणाची वगैरे सगळी सोय त्यांची एक वेगळीच नाही आजपर्यंत. आज सुद्धा एक मला मुलगा असे माणूस सर मला मानतात, म्हणजे त्या कुटुंबाचा जे घटक असल्याप्रमाणे त्यांनी आजही आहे वागणूक दिली आणि आताही आहे. आम्ही रिलेशन तसं आम्ही ठेवलं नाही, तेवढं काम झालं म्हणून थांबलं नाही. तर त्यांनी पोल्ट्री व्यवसाय पण बऱ्याच वर्षापूर्वी केला की मी तो परत वाढवून एक स्टेजला नेला, परत मी पण आज तो बंद केला काही कारणास्तव. ते बंद करण्यापूर्वी जो तुम्ही तो व्यवसाय वाढवला आणि तो वाढवत असताना तुम्हाला आलेले अडथळे याच्याबद्दल जरा आपण बोलूया. आता कसं झालं की अडथळ्यापूर्वी मी व्यवसाय सुरू कसा केला, तर ज्यावेळी मला सगळ्यांनी तिकडे नेलं आणि ते आम्ही 5,500 पिल्लं लहानाची मोठी केली, अंड्याला यायला स्टार्ट व्हायच्या अगोदर मध्ये त्यांची बैठक व्यवस्था 5,000ची होती. मग उरलेली 500 पक्षी विकावं लागणार होते. ते सर मला काय म्हटलं की तू तुझ्या गावी घेऊन जा. मला काही कळलं नाही की मी गावी घेऊन जा म्हणजे मी घेऊन जागा माझ्याकडे नाही, पैशाची व्यवस्था, शेड बांधायला पाहिजे, गाई म्हैशी चारायला न्यायचे तसे कोंबड्या नेता येत नाही. मग तो मला प्रश्न पडला, मी सरांना म्हटलं सर मी हे करू शकत नाही. तर म्हटलं तू का, तर एक तर मला जागेचा प्रश्न आहे किंवा शेड बांधायला पैसे वगैरे घ्या. मग ते म्हटलं ठीक आहे. आणि घरात तसं कोणी या व्यवसायाबद्दल माहीत असलेली व्यक्ती पण नाही. आमच्या गावी सुद्धा कोणाला कल्पना विषय केला तर आमच्या गावामध्ये सुद्धा व्यवसाय म्हणजे नाव नव्हतं. मध्ये एक किराणा दुकानाचे इथं होतं, काय छोटस गाव, छोटस. त्यावेळी आमची लोक वस्ती किती 250-300 लोक वस्ती होती आमच्या गावची, आणि म्हणजे त्यावेळी एवढं हे नव्हतं, असा विषय होता तो. त्यावेळी सर मला म्हटल्यानंतर मी एक वेगळं म्हणजे मला काही कळलं नाही. मग तरी मी सर म्हटले आधी तुझ्या गावी जाऊया, तिथली परिस्थिती बघूया. मग सर आमच्या गावी आले, मग त्यांना आमच्या एक रस्त्याकडला म्हणजे 3-4 जागा होती ती दाखवली. मग ती म्हणजे इथे करू शकतोस, रोडची सोय आहे, काय अडचण नाही. मग ठीक आहे म्हटलं, आणि मग पैशाची सुरुवात, म्हणजे व्यवस्था करण्याच्या मागे मग घरी पण तशी व्यवस्था नव्हती पैशाची. मग वडिलांना म्हणजे घरी पण बघितलं तर फार हालाकीचं दिवस होतं. मग थोडी घरच्यांनी पण मदत केली त्याही परिस्थिती. आणि सरांनी पण त्यावेळी मला मदत केली. मग सरांनी मला जाळ्यासाठी, पक्ष्यासाठी, कोंबड्यातली पक्षी त्याच्यासाठी, शेड बांधण्यासाठी तिने स्वतःचे पैसे दिले मला. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. आणि त्यातलं आणखीन एक सांगायचं म्हटलं तर उद्योजक उभा करत असताना निव्वळ आपण सगळेजण म्हणतोय की उद्योजक वाढला पाहिजे, आपली माणसं मोठी झाली पाहिजे, तर तसे तोंडानं म्हणून होत नाही किंवा प्रत्यक्ष सहकार्य किंवा सपोर्ट हा लागतोच. जो गॉडफादर जे म्हणतात जीवनामध्ये, तसा गॉडफादर एखादा प्रत्येक आयुष्यामध्ये यायला पाहिजे. आणि त्यातला गॉडफादर म्हणतात की सरांच्याकडे त्याचे श्रेय जाते. तर तिने बघा ज्यावेळी मला ते पक्षी 500 दिले, परत त्यानंतर पक्षी निवड देऊन थांबले नाहीत, कारण इथं त्यावेळी खाद्याची व्यवस्था नव्हती. ह्या गडिले सारख्या शेंगा बरोबर त्याला लागणारं खाद्य तिथे मिळत नव्हतं, ते मिरजेवर जाणावं लागत होतं. बापरे, एवढं लांब. मग त्यावेळी तिने काय केलं की तिथं जे त्यांचं वडगावला त्यांचं जवळ आहे ना, त्यामुळे तिथं पोल्ट्रीला जे खाद्य वापरण्यात येत होते, तर हिने काय केलं तिथून मला डायरेक्ट म्हणजे पक्षी आल्या, इथं माझ्याकडे पक्षी आल्यापासून पुढं अंडी पीक चांगला पिरियड येणार, म्हणजे घातलेलं खाद्य आणि त्यातनं येणारे पैसे, ते खाद्याची जुळणी कितीपर्यंत होईल तितकी दिवसाचं मला खाद्य पुढे परत दिलं त्याने. असं काय नाही पक्षी दिला आणि तुझं तू बघा असं म्हटलं नाही. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. नाही, त्यांनी गॉडफादर नाही, फादरचीच भूमिका असं म्हणायला. मी कसं की त्यावेळी दिले पक्षी आणि 4 अंडी जाऊ तुझं तू बघा असं नाही म्हटलं, तर तिथून पुढे पुढच्या 1-1.5 महिन्याचं खाद्य तिकडे दिल्यामुळं मला टेन्शन आलं नाही. आणि ज्यावेळी माझ्याकडे खाद्य संपलं त्यामुळे अंड्याचे पैसे यायला फिरत गेले. मग नंतर मध्ये त्यांची जी काय पैशाची झाली ती मी नंतर त्यांना ती टप्प्याटप्प्यानं काही वेळा त्यात देताना आम्हाला बी त्रास झाला, म्हणजे जमलं बी नाही, त्यांच्या टायमिंगला बी दिलं नाही, म्हणजे होत गेलं. त्यावेळी काही आमच्याकडून चुका झाल्या, असंही झालं. तो ठीक आहे, ते होतोय मात्र द्यायची प्रामाणिक इच्छा असेल तर नियत पाहिजे. आणि ती पूर्वीपासून नियत आम्ही चांगली ठेवल्यामुळं बऱ्याच संकटांना आम्ही फक्त नियत चांगली ठेवल्यामुळे त्याच्यावरती यश मिळवलं. अगदी बरोबर. पण मग तो तुमचा इथे पोल्ट्री फार्म चालू झाला, छोटासा का असेल,
त्याच्यात वाढ कधी झाली आणि मग इतर व्यवसायांकडे तुम्ही कसे वळला? मी प्रत्येक वेळा काय म्हणतात, मी जेव्हा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायामध्ये मी काय बघत गेलो की आपल्याला जमा आणि खर्च त्याच्यामध्ये मी बघत गेलो. आणि प्रत्येक व्यवसायामध्ये मी बरेच व्यवसाय केले. मी जेवढे व्यवसाय केले ते प्रत्येक लोकांना त्यावेळी मला प्रत्येक जण म्हणत होते की हा काहीतरी म्हणजे एक बी सरळ करत नाही, एक बी करत नाही. तर त्याचं माझं कारण काय, मी अशा मताचा माणूस आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट मिळते तो व्यवसाय पुढे न्यावा, जो प्रॉफिट देत नाही त्याला थांबवा. अगदी बरोबर. किंवा समजा हा व्यवसाय प्रॉफिट द्यायला फुल आणि दुसरा कमी द्यायला, मग जर हा व्यवसाय तो कमी दिलेल्या व्यवसायाला जर पेलत नेत असेल तर दोन्ही व्यवसाय ठेवा, काय अडचण नाही. कारण इकडचा व्यवसाय सगळं जास्त त्याला करावा आहे आणि हा व्यवसाय भरपूर पैसे द्यायला आहे, तर मग हा बी व्यवसाय ठेवा तुम्ही, हा बंद करू नका. तर हा व्यवसाय पूर्ण करून ह्याचे बी सपोर्ट असेल तर मग तो धंदा बंद करू नका, हा धंदा ठेवा. तर सपोर्टला तुम्हाला दोन धंदे कायम पाहिजे. एक धंद्यावरती चालत त्यामुळे कायम प्रत्येक माझ्या माइंडमध्ये जोड व्यवसाय ही पहिल्यापासून संकल्पना. एकाच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहून चालणार नाही. मग त्यावेळी मग माझं लेअर दिल्यानंतर मी पाठोपाठ काय केलं, त्या भागामध्ये लेअरच्या बरोबर मी बॉयलर आणलं. अच्छा. कारण मी मिरजला एसटी मधून मी बॉयलर आणले पहिल्यांदा. मिरजेला मी गेलो, ती हुडकत गेलो, तिथून मध्ये जे म्हणणं बॉयलर घेतलं. त्यावेळी पहिल्या कसं असं बुकिंग केलं की आंतरराष्ट्रीय पत्र यायचं, ह्या तारखेला तुमची ह्याच आहे आणि तुम्ही घेऊन जा. मग मी एसटीने ती जायचो, आम्ही एसटीने तिथून आणायचो ते पिल्लाच्या स्वरूपात. आणि पहिला अनुभव असा माझा आला की मी पहिला बॉक्स घेऊन आलो. माझे मित्र बाजूवरचे एक प्रकाश मधून होते, दोघं आम्ही गेलो होतो पहिल्यांदा. आणि त्याला एक बॉक्स आणि मी एक बॉक्स, असे 2 बॉक्स आम्ही घेतले 50-50 पक्ष्यांची. आणि गडलिंगला आलो आम्ही, एसटीतनं ठेवत बदलत आलो. मिरजेवरून कोल्हापूर गडिंगला, आणि गडिंगला एसटीत परत त्यावेळी एवढी फुल्ल गर्दी होती. अरे देवा. मग आम्हाला अशी वेळ आली की ती टपावर ठेवावं लागली बॉक्स. मग ते टपावरती ठेवलं आणि आमची सुरुवात अशी बॅडलं की बरोबर काय ते एक 7-8 किलोमीटर गेल्यानंतर वळवाला पाऊस झाला आणि ते टप्पावरनं उडून गेले, बॉक्स खाली पडले. सुरुवात झाली वादळ. मग परत ते लक्षात आलं, मग ड्रायव्हरला आम्ही हाका म्हणून थांबवलं. परत सगळी ती पिल्ली गोळा करून घातला, करून घेऊन गेला. अरे देवा. हा पहिला अनुभव. त्यातनं बॉयलर पण वाढवलं. मग मी ह्या याच्यावरनं परत रेड अँड रेड म्हणजे जे गावठी पद्धतीने दिसणार आहे, मी कोल्हापूरमध्ये शिकायला होतो, तिथं ते रेड अँड रेड, ब्लॅक रेड असे त्या व्हरायटीचे पक्षी होते. ते दिसतात गावठी, पण ते गावठी नव्हे. मग त्याची पण मी थोडं वाढ केली. मग त्यानंतर मी असं समजून गेलो की फक्त होलसेलिंग मध्ये विकून चालत नाही. कारण ते अंड्याचं बघितलं, मी घरी जेव्हा आपण घेतो ते कॉस्टिंग बसत होतं, मला उदाहरण येत होते, तर ते फूड आमच्या नावावर टाकत होते. त्यामुळे इकॉनॉमिकली आम्हाला ते बसना. मग त्यामुळे त्याला जोड व्यवसाय म्हणून आम्ही काय केलं, स्वतःची मी अंडी विक्री व्यवसाय तयार केली. आणि मी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जेवढे किराणा दुकानदार होते तेवढ्यांना मी स्वतः सायकलवरून सुरुवातला दिले. पुरवायला लागले. माझे जेवढं प्रोडक्शन असायचं तेवढं मी ती दुकानदार फिक्स केले. आणि मग दर आठवड्यातनं 2 वेळा, म्हणजे आता आज समजा एक्झाम्पल आमच्या गावाजवळचे 4 गाव सलग घेतले तर संध्याकाळी दुसऱ्या अपोसाईडचे 4 गाव घ्यायची. असं आठवड्यातनं 2 दिवस त्या गावात जायचं, असं रोटेशन ठेवलं होतं, सर्कल पूर्ण. आणि तेवढी सगळी अंडी मी मग नंतर सगळे स्वतः खपवा चालू केली. 500 पिल्लांची 500 अंडी. पहिला लॉट त्यांना गेला, दुसरा लॉट माझा 1500चा आला. तर मग मी त्यातली निम्मी अंडी मी स्वतः विकत होतो. मग नंतर मी एक इमिटी घेतली, आणि इमिटी माझी सगळ्यात टर्न पॉईंट बसला. त्यावेळी मी गावात पहिली माझी दुसरी इमिटी माझी गावात. मग त्यावेळी मी इमिटी घेतल्यानंतर लोक मला बरेच लोक असे चिडवायचे, काय कुठेतरी म्हणजे त्यावेळी मोठंच लोकांचं हे असायचं की कशाला घेतलाय, हा एक झेपणा, म्हणजे फालतू खर्च आहे असं वाटलं का फालतू खर्च आहे, किंवा बडे जाव घरला 100 लोक पैसे मागायला तयार येतात, लोकांचे द्यायचे आहे पैसे, आणि गाडी घेऊन कशाला. ह्याच्यावरून आठवलं की व्यवसाय करायचा म्हटला, आता ग्रामीण भाग असो शहरी भाग असो, प्रत्येक जण म्हणतो अरे नोकऱ्या कुठे आहेत, काहीतरी करा, काहीतरी करा म्हणणारे कितपत सपोर्ट करतात? नाही. तुमचा अनुभव काय? मग त्यातनं तो विषयासाठी मी सुद्धा बऱ्याच लोकांना मदतीचा प्रयोग केला होता. तर काय होतं, ज्यावेळी आपण मदत करतोय तर तिकडनं पण त्या पद्धतीचा सपोर्ट मिळत नाही, अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, असंही होतं. त्याच्यात नाही, आम्ही बऱ्याच वेळा प्रत्येक मेंबरला बरेच रोजगार म्हणजे धंदेवाल्यांना आम्ही मदत केली. भरपूर उद्योजकांनी. तुम्ही एका गरीब परिस्थितीतून वाटचाल चालू केली, तुमच्या जीवनाची वाटचाल चालू, तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत, बरोबर आहे. पण तोच गरीब माणूस जेव्हा सुस्थितीत येतो
तेव्हा त्याला वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. मग ती मत्सर असेल, असूया असेल किंवा पोटदुखी असेल वगैरे. तुम्हाला तसे काही अनुभव आले का? आणि ती जवळच्या लोकांकडून असतात म्हणून म्हटलं. नाही, मला नैसर्गिक असतं ते. मला तसे अनुभव आले. तर मी प्रत्येक अनुभव हा असा घेतला की त्यांनी मला विरोध केला. कारण कसं होतं, माझ्या घरातच माझी फॅमिली होती ती अशिक्षित असल्यामुळं मला मार्गदर्शन परफेक्ट करणारी समजा अशी असेल तशी ती आमची त्या मानाने हुशार आहे. कारण मला त्यांनी जो सपोर्ट दिला घरच्याने तो पण चांगला सपोर्ट दिला. तर काही लोकांनी विरोध जो केला तर तो विरोध आम्ही असं समजून गेलो. मी आता आज सुद्धा ज्या काही लोकांनी मला विरोध केला तर मी असं समजतोय की त्यांनी मला काहीतरी शिकवायसाठी किंवा त्यांना डायरेक्ट म्हणता येत नाही हे चुकीचं आहे तू करू नकोस असं म्हणता येत नाही. त्यामुळे ते विरोध करतात. मग तो आम्ही असं घेतोय की माझ्या प्रगतीसाठी त्यांनी सांगितलं हे तू करू नकोस. मग ते आम्ही त्यावेळी समजतोय आणि आम्ही तिथं बरोबर टर्न मारून दुसरं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. तर बऱ्याच वेळा आम्ही काही काही व्यवसाय बंद काय केले तर ह्या लोकांनी काय ते आम्हाला विरोध करणं किंवा मग विरोध केला पण बंद करायचा अडथळे निर्माण केले, स्पीड ब्रेकर्स निर्माण केले, बंद करायची वेळ आली. तर बंद करत असताना आम्ही तिथे थांबलो नाही पण त्याला पॅरल दुसरा म्हणजे खचून जाऊन कपाळाला हात लावून बसलो नाही किंवा लोकांशी झगडा करत बसलो नाही. चला तो नाही तर दुसरा मार्ग, दुसरा नाही तर तिसरा मार्ग. नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा नाही, ते आवश्यक ते करावंच लागतं, तो भाग वेगळा. पण मग तिथे थांबले नाही, तुमची वाटचाल थांबली नाही. कारण अजून पुढचा वाटचाल आपल्याला समजून घ्यायची आहे. हे तर एक पोल्ट्रीचं आपण पाहतोय. त्यानंतर मग तुम्ही काजूगर हे करण्याच्या त्या ह्याच्यामध्ये सर कसं झालं की ज्या वेळेला मी ते पोल्ट्री व्यवसाय सुरू करत होतो त्यावेळी मी प्रत्येक आता एमएटीचं तुम्हाला उदाहरण देतो. तर एमएटी मी चायनीजसाठी बघताना लोक चायनीजसाठी बघितले असतील. तर कुठलंही वाहन घेत असताना तुम्ही जर त्यात कमर्शियल हेतू ठेवून जर घेतला वाहन असू दे कुठलंही असू दे, तुमच्या बिझनेसला काय पाहिजे ऍक्टिव्हिटी की तुम्ही घेऊन जर काम केला तरच बिझनेस तुमचा मोठा होतो. आणि एमएटी हे वाहन व्यावसायिकांसाठीच होतं. कारण ते माणसाचं ओझं कमी, सामानाचं ओझं जास्त वाहणार होतं. एखादं तुमच्या व्यवसायाला जर वाहन जर गरजेचं असेल तर तुम्ही 10 कामगार ठेवण्यापेक्षा एक वाहन तुमचं विश्वासू असतं. अगदी साधा सिंपल उदाहरण म्हणजे माझी एमएटी स्वतःची होती. त्यामुळे एमएटी असल्यामुळे जर मी जर ते 4 कामगार ठेवले असते तुम्ही जाऊन करून यावं असं म्हटलं असेल तर शक्य नव्हतं. माझ्या एमएटीवरती मी असल्यामुळं मी जिथं जाईल तिथं माझी एमएटी जाणार आणि तिथं परफेक्ट माझं काम होत जाणार. त्यामुळे मी त्या एमएटीवर अंडी विकली, वेळेचं कोंबड्या विकल्या, वेळेचं सगळं वाचायचा वेळ, कुठे जायला हे सगळं माझं साधन झालं. त्यामुळे मला ते मल्टीपर्पज काम झालं. आजही माझी एमएटी आहे ती मी अजून ठेवलेली आहे. माझ्या एमएटीचा नंबर 6286 आहे आणि त्या एमएटीच्या नंबरवरती माझ्याकडे आज 6-7 गाड्या आहेत. क्या बात आहे. 6286 तिला मी माझ्या 51व्या वाढदिवसासाठी 50व्या वाढदिवसासाठी त्या गाडीला परत मी 30-35 रुपये खर्च करून माझ्या 2 मुलांनी ती मला न माहित असताना ती गाडी मॉडिफाय केली. त्याला 30-35 रुपये करून आज आम्ही शोरूम सगळ्यात मोठं चांगलं गिफ्ट म्हणावं. गिफ्ट मिळालं. बरं, मग तुम्हाला मुलं किती? मला 2 मुलं. अच्छा, दोघेही मुलगेच. आणि ते आता तुमच्या व्यवसायात तुम्हाला व्यवसायामध्ये मला वाटतं आज 7 मी अच्छा, तुम्हाला असं वाटलं नाही माझ्या मुलांनी चांगलं शिकावं आणि मस्त एक साहेब व्हावा, चांगली नोकरी करावी, असं कधी वाटलं नाही? सर, मी त्याशी माझा विरोध राहील. त्याचं कारण काय की आम्ही प्रत्येक वेळा बघतोय दुसऱ्या समाजाकडे, एखाद्या व्यावसायिक समाजाकडे आणि म्हणतोय बदल आपल्या कट्टीवरती बसून चर्चेत काय म्हणतो आपल्या मुलांनी पण त्या समाजातला किती मोठा व्यवसाय झाला, तुमचं किती आहे असंच म्हणतोय. तर त्याचे कारण काय तर त्या समाजाच्या ज्याला मी बघितलं त्यांच्या समाजाकडे बघताना माझ्या वेगळ्या नजरेनं बघितलं तर त्या समाजामध्ये जी पूर्वीपासून जी पिढी हा जो अर्थ आहे तर पिढीचा अर्थच काय वेगळा आहे असं मला म्हणायचं आहे. पिढीचा अर्थ पिढ्या, कारण त्यांचे पिढ्यानं पिढ्या त्यांचं त्याच्यामध्ये ती लोक आल्यामुळं त्यांचे व्यवसाय मोठे झाले. मग त्यामुळे मुळातच मी ज्यावेळी व्यवसायामध्ये आलो, ज्यावेळी माझा व्यवसाय झाला, माझं लग्न झालं, मला मुलं झाली, तर मी पहिल्यापासूनच माझ्या मुलांना असे ट्रेनिंग दिले की तुमच्या मिलिटरीच्या हायकमांडपेक्षा मी ट्रेनिंग दिले माझ्या 2 मुलांना की त्यांना, माझ्या मोठ्या मुलग्याला मी पहिलीपासून माझं 10 किलोमीटर अंतरचे गडिंग आहे त्याला सरकारी एसटीतनं पाठवलं. दोघा मुलांना शिक्षणाला मुद्दा मी ती स्पेशल गाडी गावाकडे ठेवलंच नाही त्यांना.
बाहेर 10 किलोमीटर अंतराचं मी इथं राहायची पण केलं नाही. त्याने येऊन त्यांनी स्वतः शिक्षण पूर्ण केलं. आणि मी माझा मोठा मुलगा 4थीला असल्यापासून त्याला मी त्याच्या हातामध्ये बाजारची पिशवी दिली. प्रॅक्टिकल काय की प्रॅक्टिकल त्याचं त्यानं आपल्या घरचा बाजार करावा. तो उद्देश काय तर तो सुरुवातीच्या त्या बाजारामध्येच लॉस प्रॉफिट त्यानं शिकावं, समजून घ्यावं, व्यवहार ज्ञान तेव्हा त्या दोघांना शिकवलं. मोठा मुलगा लहान मुलग्याला पण इकडे शाळेला घेऊन येत होता. त्यामुळे तो मोठा काय करतो ते बारक्यानं बघितलं आणि ते दोघं बी एवढी अशी झालं की आज करोड रुपयाचा म्हणजे बाळकडू तुम्ही लहानपणी त्याला दिलं. त्यामुळे आमच्यापेक्षा फार मोठा धंदा करणार. आम्ही जो केला त्याच्यापेक्षा फार मोठा धंदा करते असं त्यांच्यात दिसतंय मला. बरं, मग मोठ्या मुलांनी काय शिक्षणामध्ये मोठा मुलगा DY पाटील पुन्हा इथे तो हॉटेल मॅनेजमेंट झाला. हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं. अच्छा. आणि लहान इथं शिवराज कॉलेजला BBA झाला. अच्छा, इथेच झाला. बिझनेस मार्केटिंग. हा, BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. मग लहान मुलाचं मात्र आर्मीमध्ये फार तिची आवड होती. तो एक माझ्या मनामध्ये एक नस आहे, म्हणजे कुठेतरी त्याला म्हणजे त्याची इच्छा नाही होऊ शकते, पण पूर्ण करू शकतो. ते ऑफिसर म्हणून ते काय असतं त्यांचं ते हे करता आलं असतं त्याला. पण हे एकदा मोदी साहेब बोलले होते की मिलिटरी म्हणजे एक सैनिक आणि एक व्यापारी ह्याच्यामध्ये फारसा फरक नाही. त्यांचा बोलण्याचा उद्देश त्याच्यावर काही लोकांनी हे केलं, टीका टिप्पणी केली, पण त्यांच्या बोलण्याचा रोख काय होता की एक व्यापारी एवढ्या संकटांना सामोरं जाऊन त्याचा व्यापार करत असतो आणि एक सैनिक प्राणाचं हे देऊन हे करत असतो. तर त्याच्यामध्ये साम्य त्यांनी शोधलं होतं की बाबा एका व्यापाऱ्याला त्याला प्रशासनाला पण सामोरं जायचं आहे, वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जायचं आहे, कस्टमर्स नाहीत किंवा वेगवेगळ्या आर्थिक अडचणींना सामोरं जायचं आहे, वेगवेगळ्या आपत्तींना सामोरं जायचं आहे, तर त्याला एका सैनिकासारखा कलेजा असावा लागतो असं त्यांना म्हणायचं होतं थोडक्यात. हा, कारण असाच उद्योजक होत नाही की बाबा पैसे उभे राहिले आणि लागले आणि मग मोठा उद्योग उभा राहिला, 4 चांगली माणसं मिळाली, नाही, तो टिकत नाही. आणि ते सतत तसंच गुडी होईल असं म्हणजे पिंक पिक्चर दिसतं तसं नाहीये. आणि त्याला लागणारी जी धाडसी वृत्ती ती सैनिकासारखी पाहिजे असं त्याला म्हणायचं. 100%. हा, तर मुलं पण तुमची आता तुमच्या व्यवसायामध्ये हे करायला लागली. पोल्ट्रीबद्दल जाणून घेतलं. आतापर्यंत आमच्या प्रेक्षकांना हे वाटतं अरे कोंबड्यांचंच काय सांगताय, असा काय मोठा उद्योग केला, उद्योजक म्हणून आमच्या समोर आणले, तर कोंबड्यांचंच काय सांगताय, अजून काय उद्योग केले हे त्यांना जाणून घ्यायला नक्की. मी काय केलं की ज्यावेळी पोल्ट्री हा धंदा बर्ड फ्लू पहिला आला, ते 2096च्या म्हणजे 1998ची घटना घेतली. 97-98 दरम्यान ब्लड फ्लू आला आणि त्या पिरियडमध्ये काय झालं की आमचं फार मोठं नुकसान झालं. या धंद्यावर परिणाम झाला, मोठा परिणाम झाला. म्हणजे आमची आर्थिक गडी विस्कटली सगळी. मग त्यावेळी मी असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. तर पहिल्यापासून आम्ही त्याला पॅरलल धंदा, जोडधंदा आम्ही पहिल्यापासून करत होतो. आता अंड्याचं जरी प्रोडक्शन केलं तरी विक्री व्यवस्था आम्ही ठेवली होती. बॉयलर ठेवले तर बॉयलरला पण विक्री व्यवस्था ठेवली होती. माझ्या गावात एक चिकन सेंटर होतं, इथं चिकन सेंटर होतं, गडिंगमध्ये चिकन होतं. गडिंगमध्ये पूर्ण टोटल जेवढी ऑर्डर लाईन आहे त्या सगळ्या ऑर्डर लाईनला मी स्वतः कटिंग चिकन करून सप्लाय केलेला माणूस आहे. गडिंगमध्ये सगळे ऑल जेवढं किचन तुम्हाला ते कटिंग पण करता येत सगळं मी कटिंग करतो. कटिंग वगैरे आमच्या घरी पूर्ण फॅमिली, माझी मिसेस पण कटिंग करते. अरे वा, सगळे मिसेस वरून आठवलं, अर्धांगिनी तुम्हाला लाभली. तर या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचदा काही वेळेला होतं की बाबा हे इथे अपयश तिथे अपयश, मरू दे तिकडे, जा कुठेतरी नोकरीला, असं घरातून आईवडिलांचं तर असतंच, पण काही वेळेला बायको नावाचा प्राणी सुद्धा वैतागतो ना. तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा विरोध झाला किंवा काय, याच्याबद्दल काय झालं? माझं ज्यावेळी लग्न झालं 98ला, तर मी मिसेसला फार महत्व काय म्हणजे मानतोय का, तर माझ्या आई वडिलांनी संघर्ष करून जे माझं 91 पासून 98 पर्यंत व्यवसायामध्ये येण्या अडचणीला, संघर्षाला तिने सामील होते. आई वडिलांनी मी सामील होते, माझे भाऊ पण सामील होते. खरं 98 लग्न झाल्यानंतर माझी 96 पासून 2003 पर्यंत एवढी बिकट हाल झाला की नाही. नुकतं लग्न नवीन झालं, या 98 पासून माझी जरा सगळं चारीकडे कोंडी होतच होती आणि लग्न नेमकं व्हायला त्यावेळेस फारच कोंडी झाली. आणि आम्ही व्यवसायासाठी इथं माझ्या घरी चिकन सेंटर होतं. सकाळी मी उठून चिकन कडे यायचो
कोंबड्या कटिंग करायला हो, येतं हो. आणि संध्याकाळी मी 10-11ला जायचो. हम्म, तर दिवसभरामध्ये जे जे देणेकरी यायचे हम्म. ते पूर्ण देणेकरांना माझ्या नवीन लग्न झालेल्या माझ्या हो. बायकोला ते फेस करावं लागायचं. बरोबर. आणि बरीच लोक यायची, बरीच बोलायची, मग माघारी येऊन बोलून जायची, मग तिला ते फेस करावं लागायचं. मग त्यामुळं मला त्याचं काय आठवतं, दुसऱ्या त्याच ठिकाणी माझ्या ठिकाणी दुसरे कोणी असतं तर बरोबर 100% बायको मला सोडून गेली असते. तर तिला ते म्हणजे तिला तेवढं म्हणजे सहन करून केलं. ती थांबली म्हणून मी ह्या स्टेजला आलो. हम्म. ती जर त्यावेळी जर तिच्या मनात वेळ विचार आले असते तर मग हे घडलं नसतं. म्हणजे तुमच्या पाठीमागे चट्टानासारख्या त्या थांबल्या थांबली. प्रतिकूल हो परिस्थिती. हो. त्यामुळे तुम्ही मारलेल्या कोंबड्यांचा शाप तुम्हाला लागला नाही. नाहीतर बऱ्याच कोंबड्यांचा शाप तुम्हाला लागला. बर. मग त्या ताईंचा तुम्हाला सपोर्ट मिळाला. पुढे मुलांना तुम्ही पर्पजली गड्या इंग्लज सारख्या म्हणजे लांब 10 किलोमीटर लांब शाळांमध्ये टाकलं आणि त्यांच्या हातात जबाबदाऱ्या दिल्या थोडक्यात. आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं पहिल्यापासून नियोजन केलं. मग दुसरे आता जे उद्योग आहेत तुमचे ते नेमके कोणते कोणते आहेत? आम्ही पोल्ट्री, त्यानंतर पोल्ट्रीच्या वेळी आम्ही कन्वर्ट व्हायचा निर्णय घेतला. तर त्यानंतर आम्ही काय केलं की आम्ही काजू पेटरी, कारण आपल्या भागामध्ये आजरा, गडिंग्लज, चंदगड, कारण मी बऱ्याचपैकी कोंबडी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी फिरतच होता. मला त्यानंतर मग माझी परिस्थिती सुधारली. 2001, 2, 3 ही 3 वर्ष मी पूर्ण हा एरिया सोडला. गडिंग्लजचा आजरा हा सोडला आणि मी पूर्ण असं राधानगरी, खाली कोकण, तळे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, पूर्ण कोकण, रत्नागिरी पण मी कोंबड्या विकायसाठी बाहेर पडलो. मग ट्रेडिंग मध्ये उतरलो मी, प्रोडक्शन बंद करून. कारण काही अडचणीमुळे गावातला व्यवसाय मला बंद करावा लागला. तर माझा चालू व्यवसाय चांगला, तर काही अडचणी लोकांच्या प्रेमामुळे बंद करावा, लोकांच्या प्रेमामुळे, अतिरिक्त प्रेमामुळे. लई मोठं प्रेम झालं लोकांचं माझ्या गावाला, फार मोठं प्रेम माझ्या चालायचं. त्या प्रेमामुळे काय झालं की मला व्यवसाय बंद करावा लागला आणि त्यातनं मी ट्रेडिंग मध्ये गेलो. आमच्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की अशा प्रेमाला तुम्हालाही सामोरं जावं लागेल जेव्हा तुम्हाला यश लाभेल. त्याची मानसिक तयारी ठेवायला पाहिजे. काही वेळा कसं होतं की काही लोकांचं आपण नुकसान किंवा वाईट चिंतत नाही, तरी लोक आमच्यावर फार मोठं प्रेम करतात. तर तुम्ही ज्यावेळी यशस्वी होत जाताय त्यांना कळतंय की हा यशस्वी होणार आहे, काही लोक माझं फार प्रेम करतात आणि ते प्रेम अतिप्रेम झाल्यामुळे मग जरा असं त्या पोटदुखीसाठी काही गोळ्या कुठल्या अजून निर्माण झालेल्या. बरं, मग तुम्ही कोकणपट्टी सगळी मग तुम्ही निर्मितीपेक्षा म्हणजे पक्ष्यांच्या ह्याच्यातून वाढवण्यापेक्षा ते दुसरे वाढवतायत बाबा, तर त्यांना म्हणजे हा व्यवसाय तिथे बदलाव करायला माझी खरेदी विक्री माझ्या मी 500 पक्षापासून 1,40,000 इंटरकेशन पण गेलो होतो. एवढे पक्षी पिल्लं घ्यायची, तुम्हाला द्यायची आणि त्याचं खाद्य तयार मी करतो. असं जे सगळं माझा बेस म्हणजे त्याला कनेक्टेड, त्याला जोडलेले सगळे. बऱ्यापैकी मी गोव्यासाठी विक्री करत होतो. अच्छा, माझं लिफ्टिंग म्हणून चांगलं होतं. अच्छा, डेली 2-3 गाड्या गोव्याला फिरायच्या. म्हणजे खाद्य म्हणताय की पिल्लं कोंबड्या विकायसाठी खाद्य तेवढ्या म्हणजे खाद्य स्वतः तयार करून त्या स्थानिक सगळ्या पोल्ट्री कोंबड्या मोठ्या वाढवून घ्यायच्या, तर त्याच गोव्याला सप्लाय करत होतो. बरं. मग ते सगळं मध्ये काही गोष्टीमुळे मला थांबवावं लागलं. त्यातनं मी ते करत मग त्याला तुम्ही सोल्युशन काढलं की बाबा चला मीच करत नाही, करणाऱ्याकडून घेतो. असं केलं. आणि परत त्यात पण जरा काही अडचणी आल्या. त्यामुळे मी ह्या भागामध्ये कसं आहे की आपल्याकडे काजू हा फार मोठा उत्पादन होते आणि आमच्या ह्या काजूला त्याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आजरा, गडिंग्लज, चंदगड, हा आजरा, गडिंग्लज, चंदगड मधला जो काजू आहे तर मला वाटतं आज जगामध्ये तो तसा नाही. बर, अच्छा अच्छा. तर त्याची अजून मार्केटिंग झालं नाही, जाहिरात तेवढी झाली. खाली कोकणात पण बऱ्यापैकी कोकणापेक्षा आपला चांगला. होय का? कोकण बी चांगला आहे ना असं म्हणतो मी, तर कोकणापेक्षा आजरा, चंदगडचा काजू चांगला. बरं. कारण इकॉनॉमिकली प्रोसेसिंग करणाऱ्यांना पण चांगला आणि खायला पण चांगला, चव पण चांगली आहे असा विषय आहे. कोकण पण चांगला. ते कोकणातला हापूस कसा संपूर्ण याच्यामध्ये भारी तसा प्रकार. आम्ही काय करतो, गोव्यामध्ये मला कोंबड्या विकत होतो आणि येताना आम्ही तिलारी गाड्यातनं वर येत असताना काही फॅक्टरीवाल्यांच्या बिया घेऊन रिकामी गाड्यातनं डबल भाड्यासाठी घेऊन येत होतो. त्यातनं आम्हाला ती काजूची संकल्पना सुचली, आपण पण प्रोसेसिंग केलं पाहिजे. मग आम्ही काय ते आमच्या इथल्या स्थानिक स्टेट बँक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि मग त्याचं पण रिलेशन मेंटेन होता माझं. त्यांना मग रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मला पहिल्यांदा 25 लाखाचं फायनान्स केलं.
काजू स्टेट बँकेने. स्टेट बँकेने हां हां. मग काजू कृषी चालू केलं. अच्छा. मग तिथं पण ते काजू कृषी मी म्हणते 2005-6ला काजू चालू केलं. त्यानंतर परत 10 पर्यंत म्हणजे त्याची तुम्ही फॅक्टरीज बनवली. फॅक्टरीज बाहेर प्रोसेसिंग आज सुरू चालू आहे. किती जागा लागते त्याला, आकार किती आहे? कसं तुमच्या किती प्रोडक्शन आहे त्याच्यावरती, तुमचं कितीचं युनिट आहे त्याच्यावरती. तरी तुम्हाला म्हणजे तुम्ही छोट्या एवढ्या जागेत म्हणजे एक 20 बाय 20च्या जागेत पण सुरू करू शकताय. त्याच्यावरती तुम्ही काय 1 एकर मध्ये पण करू शकता, 2 एकर मध्ये पण करू शकता. तुम्ही जसं तुमचं भांडवल तुमची करायची. तुम्ही किती मध्ये चालू केली? आम्ही सुरुवातीला करत असताना माझ्याकडे एक 100 फूट लांबीचं शेड होतं, 100 बाय 30 फुटानं चालू केलं. अच्छा अच्छा. शेड मध्ये चालू? हा नाही फॅक्टरी बांधली. अच्छा. बंदिस्तच केली? हो हो बंदिस्त. मग ती पण प्रेमापोटी मला बंद करावी लागली. लोकांचं प्रेम मुलंही मोठं अविरत चालूच होतं. मग माझी फीडमिल बंद करावी लागली प्रेमामुळे. बर. काजू बंदी बंद करावी लागली. पोल्ट्रीचे 1-2-4 शेड बंद करावी लागली. मग त्यानंतर मी परत असं ठरवलं की लईच आता प्रेमाकडे जायचं नाही. मग परत आम्ही रोड कडला दुसरीकडे जायला गेलो. परत नवीन शून्यातनं परत सुरू केलं. बर. आणि तिथं आज माझ्याकडे डेली एक 1502 टनाचं क्रशिंग आहे. बर. पूर्ण ऑटोमोबाईल लाईन मध्ये केलं. परत मला स्टेट बँकेनं जो 2-2.5-3 कोटीचा फायनान्स दिला आणि मग तिथं परत नवीन सेटअप पोहोचवला. थांबलो नाही आम्ही तिथे. मग काजू करत असताना मी वेअर हाऊस परत केलं. आपल्या भागातल्या शेतकऱ्याच्यासाठी जो ह्याचा माल आहे, शेती माल आहे, गोडाऊन साठवण्यासाठी केंद्र सरकारची स्कीम आली होती. मग त्या स्कीमच्या आधारे मी केलं. तर ते आमच्या भागातल्या लोकांनी त्यातनं करू नये असं मला वाटतं, कारण आमचा उद्देश काय सबसिडी मिळेल किंवा त्याचा बिझनेस मिळेल अशा उद्देशाने मी केलं होतं. ते सबसिडी मिळाली तर सबसिडी आणि व्याज आणि त्याचा इन्कम हिशोब केला ते बसत नाही त्याच्यामध्ये. त्याचं कारण काय, आपल्या भागामध्ये एवढे शेतकरी अजून गोडाऊनचा उपयोग करण्या इतपत करत नाही. ते डायरेक्ट आपण ऐकून रिकाम होतात, ते तेजी मध्ये बघत नाही. त्याच्यामुळे तो आमचा प्रोजेक्ट मला वाटतं मी त्यावेळी 40 लाखाचा तो. गोडाऊनचा उपयोगच अशासाठी आहे की तुम्ही डंप करून ठेवा आणि योग्य भाव आल्यानंतर. आपल्या शेतकरी केला नाही त्याच्यामुळे ते मला इकॉनॉमी म्हणजे त्यांना काहीच मला आउटवी झालं नाही. पण बाकी माझं बाकीचं इतर व्यवसाय असल्यामुळे ते मी त्यातनं तरला तुम्ही. बरोबर. आणि मग ते खरं मी त्यातनं ती वाईट का मानत नाही, तर गोडाऊनमुळे सुद्धा मी वेगळा व्यवसाय शिकलो परत. म्हणजे एक दुसरा मार्ग परत मार्ग मिळाला. गोडाऊनमध्ये मी लॉस झालो म्हणजे हे झालं. मग त्यावेळी सुरुवातीला थोडा माल येत होता. मग मी दुसऱ्या एका व्यवसायात कसं ओळखलो बघा, ज्यावेळी गोडाऊनमध्ये माल बाहेरचा आला ते तो बँका त्यांना फायनान्स होते, तो माल येऊन पडत होता. तर ती बँक त्या गोडाऊनची जबाबदारी पूर्ण आमच्यावर असायची. बँक फायनान्स देणार शेतकऱ्याला, शेतकऱ्यांनी मालावून टाकायचा आमच्या इथे आणि आमची रिसिट घेतली की बँक पैसे द्यायचे. तर माल आमच्या ताब्यात आणि संरक्षण आमचं सगळं. मग त्याला आम्ही वॉचमॅन ठेवले होते. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय आहे जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. डे नाईट लाईफ डे लाईफ. आणि योगानं आमच्या ग्रामीण लेवलला म्हणजे जबाबदारीनं काम करण्याची अजून लोकांच्याकडे म्हणजे मानसिकता नाही. मग काही वेळा दांड्या मारून घरी झोपायला हा प्रकार झाला आणि तो आम्हाला बँकेच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं. त्यावेळी मी विचार केला तर याच्यावर काय पर्याय की रात्रंदिवस गावाच्या बाहेर ते असल्यामुळं रात्रंदिवस दिवसा काय एवढं अडचण नाही, रात्रीचं ते त्याला सिक्युरिटी पाहिजे. बरोबर. मग आम्ही त्या आमच्या गोडाऊनच्या समोर आम्ही परत 3 गाळे काढले. म्हणजे आमच्या डोक्यात काय विचार आला की तिथे आपण दुकान गाळे काढावेत म्हणजे येला होईल वाढेल. तर रोड कडलाच ते आमच्या आईला आंबूल रोड कडलाच ते असल्यामुळं विषय आला. मग त्यामुळे काय झालं की मी ते गोडाऊन गाळे काढले. तर नंतर परत विचार काय केला, जर गाळे काढले तर दिवसभर कोणते भाडं थांबणार, संध्याकाळी तो घरी जाणार. मग खरी गरज आहे ती काय व्यवसाय मी परत सर्चिंग केला आणि मग तिथे माझी कल्पना की आपण हॉटेल चालू करायचं. मग त्या ग्रामीण ठिकाणी हॉटेल पण एवढं चाललेलं एवढं, ते पण एक मोठं जे आधीच नव्हतं भोकडाचा पडला प्रकार. मग तरी मी ते हॉटेल चालू केलं आणि हॉटेलला लागून मी परत एक काजू शॉपिंग चालू केली त्याला लागून. आणि मी हॉटेल चालू केलं. मग माझ्या ओळखीवरती आमच्या इतर रिलेशनवरती तर ते हॉटेल मी त्या हॉटेलच्या उद्घाटनाला बोलून गेलो होतो. मला मी आमच्या KR कुलकर्णी सरांनाच मी आणलं होतं हॉटेलचं ओपनिंग करायला. त्यावेळी सर मी मला म्हटले अरे हे हॉटेल चाललं कसं. तर त्यावेळी मी त्यांना म्हटलं तर सरांना, सर मी आजपर्यंतच्या जीवनामध्ये जेवढी लोक इथं मी
राखलेत तेवढ्या लोकांनी जरी एक दिवस जेवून गेलं तर माझे 10 वर्ष जाणार. आज तसंच झालं ते. तर माझ्या त्या 4-5 वर्षीय पिरियडमध्ये माझ्या हित संबंधातले जे रिलेशन मधले लोक होते त्या लोकांनी फार मला मोठा मित्र परिवाराला लई मोठा सपोर्ट केला. एक साहेब 10-20 किलोमीटरवरून लोक यायची फक्त माझ्या जेवायला. मी मध्ये पैसे घेत होतो खरं पण प्रेमापुटी येणार. आता गडिंगलाचे वगैरे माझे व्यापारी वगैरे मित्र आहेत की नाही इथे त्या आमच्याकडे चांगले मिळायचे तर ते आमच्याकडे येणार. आता आमच्याकडे LICचे वगैरे देवाळे साहेब वगैरे त्यांचा मोठा ग्रुप असायचा. ते मोठे मोठे ग्रुप आमच्याकडे यायचे. डॉक्टर लोकांची ग्रुप यायची सगळे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये माझे संबंध असल्यामुळं ती प्रत्येक क्षेत्रातील लोक कुठे भेटलो मी साहेब असं म्हणून सांगितलं की ते एकदा येणारच. मग त्याच्यामुळे मला चांगला सपोर्ट मिळायचा. पण विलेक्शनचे जेवणाच्या वगैरे पार्ट्या त्या भागात तिथं दुसरं हॉटेल नसल्यामुळं विलेक्शनचं पण एक त्या विलेक्शनच्या प्रेमात आमदारकीचं विलेक्शन आलं खासदारचं विलेक्शन आलं तर 20-20 गावच्या लोकांना तिथे मी मॅनेज करून वाढत होतो. गावामध्ये ते वाढणं करणार वेगवेगळ्या पक्षाची कामं करणार. एका गावात 4-4 पक्षाची करणार. तर माझ्या डायरेक्टली मात्र तेवढ्या छोट्या हॉटेलमध्ये स्वतः असं पंक्तीनं बसण्याने आपलं वाढून घेऊन जाणार. हा तर मी त्या विलेक्शनच्या पिरियडमध्ये 10-15 लाखाचा बिझनेस करतो हॉटेलचा. म्हणजे त्या एका अडचणीतून दुसरं नवीन मार्ग. तेवढ्या 15-1 महिन्याच्या. मग तुम्हाला लोकांचं प्रेम हे फायद्यातच पडले की प्रेमात 2 प्रकार आहेत. एक अतिप्रेम आणि एक नॉर्मल प्रेम. तेच म्हणतोय मी. पण हे जे अतिप्रेम आहे अतिप्रेम घातक आणि नॉर्मल प्रेम आहे ते आपल्या याच्यासाठी. मग आता तुम्ही ते हॉटेल अजूनही चालू आहे? मग आता ते माझं मुळातच सुरुवात मी अपर्णा नावाने केली. अपर्णा उद्योग अपर्णा पोल्ट्री फार्म. नंतर अपर्णा हे घरातलं कोणाचं आहे? माझ्या बहिणीच्या मुलगीचा जन्म झाला आणि त्या व्यवसायाला सुरुवात झाली होती. अरे वा. म्हणजे भाचीचं नाव? हा भाचीचं. मग तिचं नाव मी दिलं होतं आणि ते लकी ठरलं. लकी ठरलं. मग त्यानंतर मग परत मी काजूला वेगळं नाव दिलं. म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्रीला अपर्णा दिलं. मग त्यानंतर अपर्णा हॉटेल एक रेस्टॉरंट काढलं. नंतर व्यंकटेश मध्ये गेलो. काढलं. व्यंकटेश काश्मीर फॅक्टरी काढली. व्यंकटेश इंटरप्राइजेस काढलं. व्यंकटेश ट्रेडिंग काढलं. परत व्यंकटेश हे असे व्यंकटेशच्या नावाने काढले. मग त्यानंतर मग काय केलं की मी हे सोडून दुसरं परत एक हॉटेल आग्र्यामध्ये हॉटेल सुरू केलं. त्याला पण एक वेगळं स्वरूप मिळालं की पहिल्यांदा जे आता माझं गावातलं हॉटेल चालू होतं ते चांगल्या पद्धतीने चालू होतं. मग त्यानंतर मी ही हॉटेलला भविष्य चांगलं व्हावं म्हणून माझा मोठा मुलगा मी हॉटेल मॅनेजमेंटला पाठवला. त्याचं पण 12वी झाल्यानंतर त्याला मी तिकडे पाठवलं. मग त्याने हॉटेल मॅनेजमेंट DY पाटील पुण्याला केलं. तो पण शिकून आला. शिकून शिक्षण घेतच असताना त्याची 2 वर्ष 2.5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याला मी सहज विचारलं अरे आता हे गावातलं हॉटेल आहे ते मस्त तू कर डेव्हलप कर. मग त्याचं बोलता बोलून गेला. कारण तो पूर्वी लहानपणापासून मी त्याला व्यावसायिक धडे दिल्यामुळे म्हणा किंवा त्याला असल्यामुळे त्याला ज्ञान झालं आणि मोठं पाहण्याची सवय झाली. मग त्यामुळे तो म्हटला की पप्पा म्हटलं हे हॉटेल काय मी करू शकत नाही. मी जरा मनातून नाराज झालो. म्हटलं आता मुलं तर तो म्हटला मी ज्यावेळी कॉलेज येऊन बाहेर पडणार तर मला 40 ते 50 हजाराची नोकरी कुठेही लागणार. आणि तुमच्या गावामध्ये आता ह्या गावामध्ये आणि ह्या हॉटेलमध्ये मी जर माझी ताकद लावायची म्हटली तर आपल्याला महिन्याला 40-50 हजार मिळणार नाही. 10-15 हजार 20 हजार मिळतील तुम्हाला. त्यामुळं ते आपल्याला परवडणार नाही आणि आपण अडचण देणार. त्यापेक्षा तुम्ही काय करा म्हटला की जिथं आपल्याला कस्टमरची वहिवाट मोठी आहे त्या ठिकाणी तुम्ही कुठं पण जागा भाड्याने घेऊन द्या मला. मी तुम्हाला काय ते करून दाखवतो म्हटलं. मग त्यामुळे मी त्या सर्चिंगमध्ये राहिलो. मी एक ठिकाणी जागा मला सापडली आणि मग तिथे जागा घेतली. मी मला तिथे 40-50 गुंठे जागा आहे आणि म्हणजे जवळजवळ 1.25 एकर जागा आजरा MIDC लागून घेतली. तिथे आता टोल नाका झाला. आता जो मोठा हायवे झालाय टोल नाका आमच्या जागेला झालेला आहे. तो एक मोठा प्लस पॉईंट आहे. पैसे कमी पडले तर तिथून घ्यायचे. आपण एक दुसरा टोल चालू करायचा. नाही आता आम्हाला गोव्यात येणाऱ्या लोकांनी 2 टोल द्यावं लागणार. एक टोल आणि आमचा टोल. बरोबर. तसंच टोल देण्याजोगंच आम्ही तिथं चांगलं. मग आता जे तुमचं जे हॉटेल चालू आहे त्याची साधारण ॲसेट काय झाले आता? ते किती गुंतवणूक झाली किंवा काय? जागेत तर झाली ती करोडाच्या घरात आहे. म्हणजे एक तर मुळात जागेत झाली. त्याच्यानंतर मग ते हॉटेल बांधणी आणि इतर गोष्टी आल्या. 1-1.5 करोड. अच्छा 1-1.5 करोडपर्यंत झालं. आणि मग तसं ते आउटपुट देते म्हणजे तिथे आता सध्या नाही कसं कुठलाही व्यवसाय हा लगेच आउटपुट देत नाही.
आपलं काय चुकतंय, मी घातलं की मला लगेच मिळालं पाहिजे. मग आता बघा तुम्हाला त्या हॉटेलला त्याचं लॉजिंग बोर्डिंग पण करावं, त्याची वाढ करावी, असं काही डोक्यात कल्पना असतील ना? ते चाललंय, तो प्लॅन चाललाय आमचं. काही प्लॅन आहेत ते सगळेच प्लॅन ओपन करू शकत, ते प्लॅन प्रमाणे चाललंय, कारण आमचं प्रत्येक काम हे प्लॅन प्रमाणे चालतं. हो, अर्थातच. आता जे आम्ही हॉटेल चालू केलं एक मास्टर प्लॅन होता. काय ज्यावेळी रस्ता होणार आणि जाणार, आमचं छोटंसं हॉटेल दुकान होतं आणि हॉटेल होतं, म्हणजे फॅक्टरी आउटलेट आम्ही काढलं होतं. त्यातच आम्ही हॉटेल बी केलं आणि आमच्या फॅक्टरीचं आउटलेट पण केलं होतं. काय मग ते ज्यावेळी जाणार हे समजलं, तर त्यावेळी तो पुढचा प्लॅन केला आणि ती तसे टप्प्याटप्प्याचे प्लॅन झाले. मग आमचा असा प्लॅन होता की रोड चालू व्हायला आमचं पाठीमागचं नवीन हॉटेल चालू झालं पाहिजे. अच्छा, तसं झालं ते. आता आमचं सेटअप बसायला परत दुसरे 2 प्लॅन आहेत, सुरू झाले. नाही, आणि तुमच्याकडे आता पुरेशी जागा आहे ना, 1.25 एकर जागा म्हणजे खूप झाली. त्याचा आता पहिला प्लॅन आमचा कनेक्टेड, त्याला बरेचसे उद्योग करू शकतो. प्युअर व्हेज होते. सकाळी आमचं हॉटेल 6ला ओपनिंग होते, स्टार्ट 5ला होते, कामकाज 5ला येतात, 6ला पहिले कस्टमर सुरू होते आणि त्यानंतर रात्री 11:30 पर्यंत चालू होते. भविष्यामध्ये टोन काय चालू होणार आहे आता. त्यामुळे आमची इच्छा आहे की डे नाईट पूर्ण 24 तास 24 आवर्स लोकांना सेवा द्यायची. त्याला लागणाऱ्या ज्या काही परवानग्या असतील त्या आम्ही करू शकतो, मिळू शकतात. मिळते. कारण 24 आवर्स सर्व्हिस पाहिजे, सर्व्हिस द्यावी लागते, मदत पाहिजे. तो पण बेनिफिट नशिबाला मिळाला. तुम्ही त्या ह्याच्यात पेट्रोल पंप पण चालू करू शकता, तुमची जागा तेवढी आहे. आमच्या डोक्यात विषय कसा, माझं स्वतःचा काजू प्रोसेसिंग युनिट आहे. ते काजू प्रोसेसिंग युनिट मध्येच आम्ही आता तुझी फॅक्टरी आउटलेट काढलं आहे. त्या फॅक्टरी आउटलेट काय केलंय, आम्ही प्युअर व्हेज डायनिंग पण ठेवले. तुम्हाला चहा नाश्त्याची आणि जेवणाची सोय केली. सगळ्यात चांगलं म्हणजे सुंदर आहे जेवण, आमच्याकडे क्वालिटी आहे. आजपर्यंत कधी एका कस्टमरची तक्रार नाही. आणि त्याला लागूनच त्यातच आम्ही एक फॅक्टरी आउटलेट जे काढले, तर ते माझ्या काजू खपवायच्या बरोबरच मी माझ्या भागातले जेवढे शेतकरी आहेत, जेवढे चांगले शेतकरी आहेत किंवा जे प्रोसेसिंग आहे त्यांचं काय जे असेल त्यांचं सुद्धा सगळं युनिट माझ्या आता 300 प्रकारचे आयटम आहे. बापरे. म्हणजे माझ्या भागातले बचत गटातल्या महिला असतील किंवा एखादे छोटे उद्योजक असतील, त्यांना मार्केटिंगची जी अडचण आहे ती आम्ही थोडा सोडण्याचा म्हणजे मदत करण्याचा प्रयत्न, सोडवण्याचा मदत. हो, आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं खरेदी आम्ही करतो, डाळ शेतकरी खरेदी करतो. 300 प्रकारचे आयटम आहेत. ह्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे आता आपण तुमचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात हे लक्षात आलं की तुम्ही शून्यातून सगळं उभं करत गेलात. अपघाताने सुद्धा तुम्ही या व्यवसायात आलात, म्हणजे त्या कुलकर्णी सरांच्या एक्सेस झालेल्या 500 पिलांमुळे म्हणूया, आहे ना. त्याच्यानंतर मग तुम्ही त्याच्यात सुरुवात केली, अनेक विघ्न आली, लोकांचं नको असलेलं प्रेम लाभलं, पण ते सुद्धा प्रेम तुम्हाला वेगवेगळे रस्ते म्हणजे शोधण्यास भाग पाडणं हे झालं. आणि आज तुम्ही एका चांगल्या सुस्थितीत म्हणजे उद्योजक म्हणण्याच्या ह्याच्यात गेला की बाबा उद्योजकाला लागणारा जो धारिष्ट्य किंवा जो काही हे आहे ते तुम्ही मिळवलं. तुमच्या पुढच्या पिढीची पण तुम्ही तशी हे केली. नवीन येणाऱ्या जनरेशनला किंवा आत्ता जे नवीन जनरेशन आहे, जी ग्रॅज्युएट होत आहेत किंवा चांगलं शिकतायत आणि हे करतायत, त्याच्यानंतर नोकरीसाठी धडपडत आहेत, त्यांना तुमचा सल्ला काय राहील की बाबा त्यांनी नोकऱ्या तर करायलाच पाहिजे, नोकऱ्या सगळेच सोडतील असं नाही आहे, पण केवळ नोकरीवर अवलंबून राहून चालेल का? आणि मग छोटा मोठा उद्योग करायचं झालं तर त्याच्यात त्यांना किती मोठं हे आहे म्हणजे संधी आहेत? त्यांना एक मला सर्व युवकांना माझा नमस्कार. माझी एक अशी विनंती आहे, उद्योगात जर पडायचं असेल तर टोटली निसर्गानं प्रत्येकाला 24 तास दिले. बरोबर. आणि ज्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना कंपल्सरी 18 तास राबलं पाहिजे, राबायची तयारी ठेवली पाहिजे. राबलंच पाहिजे, तयारी नाही, हे राबलंच पाहिजे. बरोबर. त्या 18 तासापैकी तुम्ही 10 तास हे हार्ड वर्किंग केलं, बरोबर, पूर्ण तुम्ही स्वतः राबलं पाहिजे. कुठलंही काम, आज सुद्धा आम्ही 10 तास मी कंपल्सरी काम करतोय. रात्री सुद्धा मी 12:30 पावणे 1 पर्यंत मी हार्ड वर्कर काम करून आलोय. टोटली रस्त्याची जी बोर्ड आहे ते आम्ही स्वतः JCB ट्रॅक्टर, माझा एकटा मुलगा, मी कामगार घेऊन टोटली सगळी जाताना तुम्हाला दाखवतो मी बोर्ड. तर आमच्या हॉटेलपासून इकडचे गडेला साईडचे सगळे बोर्ड आम्ही रात्री लावले. रात्री 1:30 वाजता आम्हाला, सकाळी परत ठरल्याप्रमाणे माझे 5ला माझं काम आणि चालू आहे. त्यामुळे 18 तासापैकी 10 तास तुम्ही हार्ड वर्क केलं पाहिजे.
आणि तुमचं 8 तास हे बुद्धीचं माइंडचं आणि जे काय असेल ते प्रिपरेशन किंवा व्यवस्थापन हे ते राहिले तुमचे 6 तास तुम्ही झोपलं पाहिजे. बरोबर. ते 8 तासामध्ये म्हणजे जेवण म्हणा किंवा इतर काय असेल ते तुम्ही करा, माइंडचं काम करा, हलकी कामं करा. 10 तासामध्ये हार्ड वर्किंग केलंच पाहिजे. आपल्याशिवाय काही या जगात मिळत ती तयारी असेल तर त्यांनी तरच व्यवसायामध्ये पडावं. व्यवसायाला बाद करू नये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणून व्यवसायाला बाद करू. लोक काय म्हणतात व्यवसाय बाद आहे, हे होत नाही, तेच नाही, पैसे मिळणार, असं नाही. कुठलाही व्यवसाय बाद नसतो. बरोबर. आपणच त्याचं करावं. आपण कसं हाताळतो त्याच्यावर आहे. एक तुम्हाला त्याचं दुसरं एक उदाहरण द्यायचं, तुम्हाला व्यवसायामध्ये असं आहे, लोकांचं प्रेम किंवा ह्याच्यावर मला सांगायचं म्हटलं तर जे आता आपल्या एखादं उदाहरण म्हणला, सरकार जसं चंद्रयान मोहीम किंवा यानाची मोहीम करतंय, तसं आपल्या जीवनामध्ये आपलं जे सुरुवातीचं जे पृथ्वीवरनं पृथ्वीच्या कक्षेबाहेर जोपर्यंत यान जात नाही तोपर्यंत तुम्हाला उलट वडणारच. गुरुत्वाकर्षण ते राहणार 100% ना. प्रत्येकाचा गुरुत्वाकर्षण असणार. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुमचं कक्षा सोडत नाही तोपर्यंत तुमची ताकद कमी पडू द्यायची नाही. बरोबर. आणि ज्यावेळी तुमची पृथ्वीची कक्षा ओलांडल्यानंतर तुम्हाला कोणीही अगदी फुलासारखे हलके होणार, कापसासारखे. आज परिस्थिती माझी अशी आहे, माझं यान आज पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेले, बाहेर म्हणजे मजेत फिरायला. बरोबर. तर त्याला मी मजेत आम्ही मदत केली, आम्ही मजेत फिरायला पण आम्ही हवेत नाही, अजून आम्ही जमीन सोडली नाही. जमिनीकडे लक्ष आहे आमचं. म्हणजे खाली कसं ओढले लोक आहे, म्हणजे पृथ्वीचं कसं खाली ओढतंय ती वरनं आता बघालो कसं ओढत होते. म्हणजे आता आर्थिक अडचण हा प्रकार तुम्हाला राहिला नाही आता काय नाही. आणि पूर्वीपासून पण आर्थिक संकट होते. कसं असतंय, व्यवसायामध्ये आर्थिक संकट येतातच. त्याचं कारण काय असतं, व्यवसाय मोठा होत असतोय त्यावेळी त्या व्यवसायाला लागणारे भांडवल हे प्रत्येक वेळा वाढवावं लागते. आज सुद्धा आम्ही म्हणतोय चांगलं नाही, तर आज पुढच्या दुसरे प्रोजेक्ट चालू डोक्यामध्ये, त्यालाही पैसे लागणारच. त्यामुळे आर्थिक व्यवसायामध्ये तुम्ही मोठं व्हायचं, व्यवसायामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला आर्थिक अडचणी या कायम असणारच. ते काय कुणी म्हणू नये मला हे मी निवांत आहे, माझी अडचण नाही, अजिबात नाही. आर्थिक अडचणी असली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही मोठं होत नाही. ज्याला आर्थिक अडचण आहे त्याचा अर्थ तो पुढे डेव्हलप करायला आहे. तुम्हाला असे आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणूया, मुलांमध्ये ही ज्योत दिसते आपल्या, की बाबा काहीतरी करायचं आहे आणि मग आपण त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायची तयारी आहे, असं की थोडासा ते जाऊ द्या, मिळेल आज ना उद्या, नशिबात असेल तर कुठे जाणार आहे, मिळणारच आहे, असं हे दिसतंय आपल्या परिसरात? काय वाटतंय आता काय झालं लोकांना? कष्टाची जी पूर्वी पिढी होती, नवीन पिढी तेवढी कष्टप्रद आहे का? तोच मोठा विषय. आता विषय कसा आहे की पूर्वी आम्ही जसं कसं शेतकरी पीक वगैरे झाला होता, मिळवले नाही म्हणजे तो दुसऱ्या दिवशी पेरत होता. तसं जे आता आम्ही सुरुवात करतो आमच्या पिढीमधले जे व्यवसाय होते म्हणा, त्यांची ती मानसिकता मोठी होती. जरी मिळून नाही म्हणतो तरी आपण काय नाही परत करत राहायचं. तर आत्ताच्या पिढीला असं आहे का नाही की त्यांना कमी कष्टामध्ये, कमी वेळेमध्ये, कमी भावनांमध्ये मोठी अपेक्षा आहे. लगेच पाहिजे पी हळद आणि हो गोरी. आज सुद्धा माझ्याकडे मी ज्या गाड्या घेतल्या त्या सगळ्या गाड्या म्हणजे कमर्शियल गाड्या आहेत. आज सुद्धा माझ्या गाडी, आता माझ्या जे बोलेरो गाड्या माझ्या 3 आहेत छोट्या. आता माझी नवीन चेस बोलेरो आहे, ती घेऊन 4 महिन्यापर्यंत गाड्या नाही. त्या गाडीने आता तुम्ही जाऊन बघून आला असला तर आता मी 30-40,000 मटेरियल भरले, पूर्ण गाडी पॅक आहे. आता जो बघू शकतो, तर त्याशी चालत नाही. मी गाडीला नेऊन देणार, तुमची पण मुलाखतला बघणार किंवा बँकेत जाऊन फिरणार, मग परत जाणार, दुसऱ्या कोणती गाडी घेऊन जाणार आहे ते जाऊन घेऊन यावं आहे. असं ह्या काही गोष्टी आहेत की ह्या पण जर तुम्हाला बिझनेसमध्ये ह्या फार सपोर्ट देणाऱ्या गोष्टी आहेत. इकॉनॉमिकल जर हिशोब केला, त्याचा वेळेचा हिशोब, पैशाचा हिशोब केला तर ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे गाड्या बिड्या किंवा घ्याव्या नाही असं नाही, तर त्या गाडीचा आपला उपयोग काय आहे, आपण त्याच्यासाठी काय उपयोग, म्हणजे नुसतं विलासितेसाठी घेऊन उपयोग नाही. आता सगळ्या लोकांना तेच चाललंय. थोडंफार काय झालं, समजा आमचे नोकर मुलं आहेत, त्यांना 40-50,000 पगार मिळाला, ते 50,000 पगार म्हटलं त्यांच्या हातात 5,000, बाकी सगळं तुमचं कुठलं काय उपयोग नाही ना. तुम्ही त्याचं काहीतरी नियोजन करा आणि मग सहज करा, नाही तर होत नाही. बरोबर. तर हे होते जयसिंग खोराटे साहेब, ज्यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या. मला वाटतं खुलून बोललात तुम्ही बऱ्यापैकी. आणि एका सामान्य कुटुंबात गिरणी कामगाराचा मुलगा, खेड्यापाड्यात वाढलेला मुलगा आणि खेड्यापाड्यातच शिक्षण घेतलेला मुलगा, आयुष्यात अपघाताने आलेला व्यवसाय कुक्कुटपालनाचा त्यांच्या गुरुवर्यांमुळे
गुरुवर्यांनी केलेली मदत त्याच्याबद्दलची ते कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसली. पण तो व्यवसाय सांभाळताना आलेली विघ्नं, ज्याला आम्ही उपहासाने प्रेम म्हणतोय लोकांचं, त्या आपल्याच जवळच्या लोकांनी आणलेली विघ्नं, त्याच्यातून काढलेले मार्ग आणि सातत्याने पुढे जाण्याचा त्यांचा ध्यास, याच्यातून आज ते करोडपती उद्योजक झालेले आहेत. ग्रामीण भागात ही गोष्ट फार मोलाची ठरते. मुंबईसारख्या किंवा मोठमोठ्या महानगरांमध्ये करोडपती असणं याला फारसं किंमत नाही आहे, पण ग्रामीण भागातून छोट्या मोठ्या उद्योगातून तो मोठा उद्योग करत नेणं आणि त्याला पूरक उद्योग दुसरे उभे करणं आणि त्या संकटांना निधड्या छातीने सामोरं जाणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि म्हणूनच आम्ही आज त्यांच्याशी गप्पा मारल्या, तुमच्यासमोर त्यांचं मनोगत घेऊन आलो आहे. अशा अनेक लोकांना तुमच्यासमोर आणायचं आहे. आम्ही आणतो आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आणतो आहे. तुम्ही पाहतच आहात, तुमचं प्रेम आम्हाला लाभतं आहे. हा त्यांचा प्रवास अनेकांच्या समोर जावा यासाठी या चॅनेलला शेअर करा, चांगले कॉमेंट्स द्या, काही चांगल्या सूचना द्या आणि तुमचं प्रेम आमच्यावर कायम ठेवा. पुन्हा भेटण्यासाठी थांबणं गरजेचं आहे, म्हणून आता थांबतोय. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. माझी अनेक शेवटची विनंती. हां. मी हा व्यवसाय चालू करत असताना आता जो माझं फॅक्टरी आउटलेट आहे तर त्या ठिकाणी ऑल इंडियाची लोक येतात, तिथे माझ्या फॉरेनर पण लोक येतात. तर मी त्यांना होम डिलिव्हरीची संकल्पना तयार केलेली आहे. तुम्ही माझ्या तिथल्या फोनवरती किंवा स्कॅनरवरती जरी गेला तर ऑल इंडिया मी होम डिलिव्हरी आता देतोय. नाही, आम्ही गेस्टचा नंबर आणि नाव देतच असतो. त्याच्यावर तुम्हाला कोणी संपर्क केला तर तुम्ही त्यांना हे करू शकता. 3 वर्ष झालं आम्ही होम डिलिव्हरी करतोय आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे. बरं, तुम्ही काय काय वस्तू होम डिलिव्हरी, तुमच्या बोलण्यातून मागे ते घनसाळ माझ्याकडे घनसाळ, माझ्या आदरा तालुक्यामध्ये जे घनसाळ आहे, घनसाळला पॅटर्न मिळालेला आहे. आज वर्ल्ड मध्ये आज आपल्याकडे बासमती पेक्षाही उत्तम प्रकारचे आणि ऑर्गॅनिक आहे ते, शिंदरी आहे ते. मग घनसाळ मिळतोय, इंद्रायणी मिळतोय. तांदळामध्ये माझ्याजवळ 20 प्रकारच्या व्हरायटी आहेत. पण काजू मध्ये सुद्धा 20-25 प्रकारच्या व्हरायटी आहेत साईज प्रमाणे. आणि माझी स्वतःच काजू प्रोसेसिंग युनिट असल्यामुळं मी स्वतः प्रोसेसिंग म्हणजे जे मसाले काजू आहेत तर माझा हॉटेल झाल्यामुळं ते मसाल्यामध्ये ते फ्लेवर केले तर फ्लेवर माझ्याकडे 10 ते 15 प्रकारचे फ्लेवर आहेत. म्हणजे असे 20-30 प्रकारचे काजूमध्ये आहे आणि तांदळामध्ये आहे. माझ्याकडे पिठं सगळे आहेत. म्हणजे जे शेतकऱ्यापासून तयार झालेलं आहे त्याच्यापासून वेगवेगळे परत आम्ही घटक तयार केले. आता नाचण्यापासून नाचण्याचं पीठ तयार केलं, तांदूळापासून तांदळाचं पीठ केलं. परत माझा एक मल्टीग्रेन आट्टा म्हणून आहे. एकूण 28 प्रकारचे कडधान्य आम्ही त्यात एकत्र केले, याची आता मुलांना किंवा आताच्या पिढीला माहित पण नाही की कडधान्यामध्ये काय. तर ते मी एकत्र 28 प्रकारचे कडधान्य एकत्र करून तो मल्टीग्रेन आट्टा आम्ही तो सकस आहारासाठी आज हाय प्रोटीन म्हणून जे गोळ्या किंवा जे औषधं खातात त्याच्यापेक्षा हाय प्रोटीन म्हणून हे जर खाल्लं तर तुम्ही भाकरी करू शकता, थालीपीठ करू शकताय, त्याच्यापासून वडा करू शकताय, भजी करू शकताय. तर असं म्हणजे आरोग्याला चांगलं असं आम्ही काम करालोय. माझ्या मनाला जे अंतर्मनाला जे चांगलं वाटतं तेच आम्ही ते काम केलंय. मी झोपल्यानंतर दुसऱ्या मिनिटात मला झोप लागते, एवढा सगळा काम करू सुद्धा. त्यामुळे ते का झोप लागते तर मी करताना काम आज मी कुठं चुकीचं काम केलं नाही की दुसऱ्याला त्रास होईल असं. अशा प्रकारचे आम्ही काम करतोय. माझ्या पापड तुम्हाला 20-25 प्रकारचे पापडाच्या व्हरायटीमध्ये, नाचणी पापड, तांदूळ पापड, गव्हाचे, कुरड्या वगैरे. परत तुम्हाला सगळे लोणची मिळतील, घरगुती लोणची, घरगुती सगळे मसाले मिळतील, घरगुती पीठ, थालीपीठ मिळेल, आंबोळी पीठ, वडापीठ मिळेल, रेग्युलर तिखट सांडगे मिळतील, पोवाळ्याचे सांडगे मिळतील, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी. म्हणजे त्यानंतर तुम्ही काही विचारा आणि काही तुम्हाला 300 प्रकारचे आयटम आहेत आणि ते असे आहेत की तुम्ही प्रत्यक्ष बघितला तुम्ही तिथं तर तुम्हाला ते ह्या एवढ्या ग्रामीण लेवलमध्ये सुद्धा तुमच्या मुंबईच्या लेवलला मी इथं ते काम करू शकतोय, मी आज दाखवतो. मला वाटतं ही झलक पुरेशी आहे. तर अशा या त्यानंतर माझ्या शेतीमध्ये सुद्धा मी शेती पण करतोय. माझ्याकडे आज 10 ते 15 आंब्याची स्वतःची कलमी आंबा आहे, ती ऑर्गॅनिक आंबा आहे. आज त्या आंब्याला एवढे आज माझ्या 50% आंब्याची बुकिंग आहे. मी फक्त स्टेटसला लावलं होतं माझ्या आंब्याचे फोटो झाडाचे, तर आज 50% आंबे बुकिंग आहे. मी लोक पण माझ्यावर प्रेम करणारे पण लोक तशी, आणि त्या परिसरात फणस पण पावसाळ्यात चांगले पूर्ण कोकण आमचा एरिया असल्यामुळे मला सगळे झाडे, काजू मिळणार, फणस मिळणार, आंबा मिळणार, करवंद मिळणार, सगळे मिळणार तुम्हाला. शाबास. तर हे होते जयसिंग खोराटे सर. आता ते एवढे खुललेत की आता आपल्याला थांबायचं आहे, मला त्यांना थांबवावं लागते. पण
त्यांची पुन्हा आपण पुढच्या वर्षी मुलाखत घेऊ. नवीन काही त्यांना लोकांच्या प्रेमापोटी त्यांनी नवीन काही उद्योग सुरू केला असेल तर त्याची माहिती घेऊ आणि अशा वेगवेगळ्या नवीन लोकांना तुमच्यासमोर आणायला आम्हालाही हुरूप येतो आहे. अशा लोकांशी भेटल्यामुळे आम्हालाही एक चालना मिळते. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार.